सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. ताईंनी सांगितलं आयुर्वेदामध्ये काय 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 आयुर्वेदामध्ये खूप काही सांगितलं बऱ्यापैकी. पण कसं आहे की सगळे सांगत असतात, माझी पद्धत फक्त थोडी वेगळी आहे. समजून घ्या, भाषा कोल्हापूरची आहे. आणि मला वाटतं की सर आपण कोल्हापूरला येतात त्यामुळे कोल्हापूरची भाषा आणि तुम्ही आमच्या इथून पुढे जातून म्हणल्यानंतर बऱ्याच गोष्टी माहिती असतील. तर कोल्हापुरी भाषेत मी थोडंसं सांगेन, समजून घ्या. आणि मी सांग, कारण ताईंनी सांगितलं की शोध घेणे, समूळ नष्ट करणे, ह्याला जे आयुर्वेदिक किंवा जे शास्त्रोक्त ग्रंथोक्त जे शब्द वापरले तर ते बऱ्यापैकी आता आपल्याला माहिती नाही. खरं सांगायचं तर वनस्पतीच माहिती नाही तर ते शब्द कुठून माहिती असते. तर जी माझी भाषा आहे त्या भाषेमध्ये मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. खरं सांगायचं तर आयुर्वेद म्हणजे आयु हे बरंच काही गोष्टी सांगितल्या, पण साध्या सोप्या भाषेत सांगता नैसर्गिक जीवन म्हणजेच खरं जीवन आहे. हे साध्या सोप्या भाषेत आहे. आपण नॅचरल लाईफ जगलो पाहिजे, नैसर्गिक जीवन. हल्ली काय होतंय, थंडी वाजायला आली की आपण गरम कपडे घालतो, म्हणजे निसर्गाच्या विरोधात जातो. शेकोटी करून बसतात काही लोक, निसर्गाच्या विरोधात. म्हणजे हे थंडी घेतली पाहिजे, उन्हामध्ये ऊन घेतलं पाहिजे, पावसामध्ये भिजलं पाहिजे. जर या गोष्टी झाल्या तर हे शरीर एवढं मजबूत होते की 100 वर्ष याला कुठलेही आजार होत नाहीत आणि 100 वर्ष टिकते. जसं या गोष्टी कमी व्हायला लागल्या, गरम कपडे आली, आरामदायी सगळं आलं, आणि ज्या पद्धतीनं जे खाणं पिणं आलं याच्यातून खरंच खूप नुकसान होत गेलं. निसर्गाच्या विरोधात जात गेलो, झाडं वनस्पती ह्या गोष्टी आपणच संपवत गेलो. त्याचं महत्व इतकं आहे की मला असं वाटतं काही वर्षानंतर कदाचित ऑक्सिजन सुद्धा आपल्याला विकत घ्यावा लागेल. आता लागतो पण त्या रोग्यांसाठी लागतो, नॉर्मल लोकांसाठी सुद्धा ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल. अशी परिस्थिती पुढे भयान परिस्थिती येऊ शकते जर असंच आपण राहिलो तर. पण साध्या साध्या गोष्टीतून आज मी प्रयत्न करतो की पुन्हा आपली भारतीय संस्कृती संस्कार किंवा जो आयुर्वेद आहे हा आपल्याला, किंवा निसर्गोपचार आहे. निसर्गोपचार म्हणजे काय, नैसर्गिक राहणे, नैसर्गिक खाणे. याच्या पलीकडे निसर्गोपचाराची व्याख्या काय नसते. पण निसर्गामध्ये निसर्गाने भरपूर दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे. हे पूर्वी बघा की खेड्यापाड्यातल्या लोकांना माहिती असायचं. आपणही बरेच आता शून्यातून विश्व निर्माण केलेली लोक आहेत, झिरो टू हिरो झालेली बरीच लोक इथं आहेत. सरांच्याकडून बरीच माहिती मिळालेली आहे मला. तर हे होत असताना आपलं बालपण, आपलं लहानपण आठवा की आपल्या लहानपणी आपण कसे होतो, काय होतो, किती खोडसाळ होतो, खोडकर होतो. हात धुणे 20 सेकंद हात धुणे तेव्हा पद्धत होती का? तेव्हा नव्हती पद्धत. मातीत खेळायचं, तसंच यायचं, तसंच जेवण करायचं. मला वाटतं शाळेला जातात सुद्धा आठवड्यात 1 किंवा 2 वेळा आंघोळ करायला मिळालं तरी खूप असायचं. साबण सोडा हे प्रकार फारसे माहिती नसायचे. तर हे आता जेवढं आपण ऍडव्हान्स होत गेलो आणि शरीराला जितकं आपण जपत गेलो तितकं ते लवकर संपत चाललंय. पूर्वी 100 वर्षाचं आयुष्य होतं, आता ते हळूहळू करून 60-70 वर आलेलं आहे. 80 वर्ष जगला तर खूप जास्त आयुष्य जगलो असं आज वाटतंय आपल्याला. पण साध्या साध्या गोष्टी, मतलब क्या है कि छोटी छोटी बातों में से, मतलब छोटा कुछ कर सकते, छोटा काम बड़ा धमाका हम कर सकते हैं और साथ में 100 साल जी सकते हैं. 100 वर्ष जगू शकतो. आणि ही आशा आपण शेवटपर्यंत सोडायची नाही. आणि फक्त जगून उपयोगाचं नाही, औषधं खाऊन आजाराने ग्रासलेले जाऊन तुम्ही 100 नाही 200 वर्ष जगला तरी तुमचा काही उपयोग नाही. आपलं आयुष्य कसं पाहिजे, 100 वर्ष राहू दे, 90 वर्ष असू दे, 10 वर्ष कमी असू दे, पण निरोगी पाहिजे. कोणताही आजार नसावा, कोणताही रोग नसावा. आज आपण काही कमवण्याच्या पाठीमागं प्रत्येक जण लागलाय. मला माहिती आहे की खुदा की कसम, पैसा खुदा नहीं होता लेकिन खुदा से कम भी नहीं होता. पैसा हे गरज आहे, बरोबर आहे, पण ती किती गरज असावी, काय असावी आणि कुठं स्टॉप केलं पाहिजे हे मला माझ्या शाळेतल्या एका शिक्षकाने सांगितलेलं होतं की कधी बास म्हणायचं, कधी थांबायचं. पोट भरलं तरी आपण थोडं खायचं का, हा विचार असतो.
तर चला बरोबर आहे. आता आपण सगळे लोक मोठे मोठे लोक आहात, आपल्याला हे करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला काही आज माझ्याकडे 400-450 कुटुंब जगतात, मी जे काम करतो त्याच्यावर. तसं तुम्ही हजारो कुटुंब आज जिवंत ठेवलेले, त्यांना काम दिलेलं आहे, हजारो हाताला काम दिलेलं आहे. हे चालायला पाहिजे, बरोबर आहे. पण यात आपलं काय, आपलं टेन्शन किती वाढतं, आपला स्ट्रेस किती वाढतो, आणि ह्याच्यातून आपल्याला मानसिकता कशी होती ना, आजार कसे होतात, काय होतात. आणि शेवटी आजार झाल्यानंतर सहन करण्यासाठी कोण आहे? भोगतना तो खुद को ही पडता है, कुछ भी हो जाए. नंतर बघताय कसं आहे की पुतळे करतील, सगळ्या गोष्टी करतील, वर्षातून एकदा नमस्कार करून जातील, याच्या पलीकडे आपल्याला काय नसतं. पण सध्याची जी यातना आहे ते कोण बघतो, ते कोण सहन करतो? तर ठीक आहे, मोठं काम करू, हजार आहे तुमच्याकडे, लाखो वर्कर्स असू देत, लाखो कुटुंब जगू देत, एवढं पाहिजे. पण त्यासाठी आपणही स्ट्रॉंग पाहिजे तितकं, आणि ते स्ट्रॉंग राहू शकतो, ठेवू शकतो. माणसाची मेमरी एवढी आहे, म्हणजे 80 लाख कोटी आपल्या याच्यात कॉम्प्युटरची ताकद आहे, एवढे न्यूरॉन आहेत आपल्याला, आणि एवढी मेमरी म्हणजे पृथ्वीला पेरा येईल इतकं आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये रील भरलेला आहे. त्यातलं आपण पूर्ण लाईफ मध्ये फक्त 3, 3.5-4% आपण यूज करतो, म्हणजे 96% आपण असंच वाया. म्हणून माणसं सुद्धा विचार करताना 97% विचारासारखे अनावश्यक असतात, 3% फक्त आपण गरजेचे विचार करतो. सगळ्यात मोठा विचार म्हणजे मला काय झालं तर काय होऊ नये प्रयत्न करायचे. जे व्हायचंय ते शेवटी कुणाला टळालेलं नाही, कुणाला चुकलेलं नाही, मृत्यू कुणाला चुकलेला नाही, मलाही चुकलेलं नाही, तुम्हालाही नाही. पण ह्याच्यासाठी आपण विचार किती करायचा? माणसाला 6 तासाची झोप हवी असते कम से कम. घेतो का आपण? नाही घेतो. 6 काय 8 तास झोपतात, बरेच लोक 10 तास झोपतात. डोक्यात विचार करतो, 0 झोप असते, काही उपयोग नाही त्याचा. मी म्हणतो झोप, आपण डोक्यामध्ये कोणतेही विचार केला. माझ्या इथं जे गगनबावड्याला जे आता सर तोडकर संजीवनीचा आश्रम आहे ऍक्च्युली, तो तिथं कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही, सोयीचा भाग आहे तिथं. पण तिथं आल्यानंतर माझ्याकडं गाईच्या शेणामध्ये तूप आणि गोमूत्र घालून सारवलेल्या भिंती आहेत. वरती गवत जे आहे ते विशिष्ट प्रकारचं गवत आहे, तुम्हाला एसावायची गरज लागत नाही, इतका थंडावा तिथं असतो. आतून सगळं लाकडी आहे, जुन्या जमान्यातल्या तुळ्या वगैरे आत वापरून आम्ही त्याचं छत केलेलं आहे. आणि जे भिंती जे सारवलेले आहेत गाईच्या शेणातून याच्यातून, तर त्याचा उपयोग म्हणजे असा आहे की कुठलाही कीटक आत येऊ शकत नाही, किंवा मच्छर वगैरे आत येत तिथं आसपास मच्छर मला येऊ शकत नाही, किंवा सर्प वगैरे जरी असेल एखादा तरी सुद्धा तो तिथं आत येऊ शकत नाही. हे त्या शेणाचं वैशिष्ट्य आहे. अशा जर समजा तुम्ही स्वतःच्या घरामध्ये जर एनर्जी क्रिएट करायची असेल, किंवा आपल्याला कीटक किंवा जंतू बाकीचं सगळं व्हायरल जर काही घालवायचं असेल, तर मी खूप वर्ष झालं सांगतो, आजही तुम्हाला सांगतो, गाईचं शेण घ्यायचं, त्याच्यात तूप घालायचं योग्य प्रमाणात, ते कालवायचं, त्याच्यात थोडंसं गोमूत्र घालायचं, मिक्स करायचं, आणि एक प्लास्टिकची पाईप घेऊन इकडून ते शेण भरायचं, तिकडून बरोबर ऑटोमॅटिक ते रोल बाहेर येतो. तो कट करून साधारण आपल्या बोटा इतका, जर समजा बोटाच्या उंचीत का एक रोल जर रोज संध्याकाळ तुमच्या घरामध्ये जर तो त्याचं हे केला, म्हणजे आपण कॅन्डल लावतो त्या पद्धतीने, किंवा आपण धूप लावतो त्या पद्धतीने जर लावला, तर घरामध्ये ऑक्सिजनची मात्रा खूप वाढते, आजार पण निघून जातात. मेन म्हणजे आपल्याला कुठलंही तुम्हाला मच्छर घालवण्यासाठीच काही तुम्हाला लावायची गरज लागत नाही, ना कोणती वाई, ना कोणतं लिक्विड, काही लावायची गरज लागत नाही. मच्छर येऊ शकत नाही, कारण ऑक्सिजनची मात्रा जिथं जास्त असते तिथं कुठलाही विषाणू येऊ शकत नाही. म्हणून तर बघा की रोग्याला दवाखान्यात नेल्याबरोबर पहिला ऑक्सिजन का लावतात? कारण त्याच्या शरीरामध्ये जे आलेले जे जंतू आहेत ते जंतू निघून जावे, किंवा ते ऑक्सिजनच्या याच्यामध्ये राहत नाही. जास्त करून बघा झुरळ हे ते असतात, ते रात्रीचे का बाहेर पडतात, त्यांना ऑक्सिजनची मात्रा जास्त चालत. मच्छर रात्रीचे जास्त का बाहेर पडतात, त्यांना ऑक्सिजनची मात्रा जास्त चालत. आणि ते जर समजा आपल्या घरामध्ये असेल, ऑक्सिजनची मात्रा जर वाढली असेल संध्याकाळच्या वेळेस, तर येत नाही, आणि आपण बऱ्याच आजारांपासून, आणि स्वतःला एवढी एनर्जी क्रिएट होते ऑक्सिजन मिळाल्यामुळे, की आपल्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिक काही सेल्स तयार व्हायला लागतात, आणि ते मग असल्या विषयांना मारून टाकतात. त्यासाठी हे साध्या गोष्टी, असे खूप काही आपण उपाय घरच्या घरी करू शकतो.
आणि स्वतःसाठी ते आपण आरोग्य चांगलं ठेवू शकतो. मायकल जॅक्सननं ठरवलं होतं की मी 151 वर्ष जगणार, 50वं वर्ष सुद्धा काढू शकतो. त्याने किती काय काय केलं होतं. 14 डॉक्टर असायचे त्याच्या सेवेला रोज राहिले, 14 डॉक्टर आणि 32 नर्स. तरी सुद्धा तो 49व्या वर्षी गेला. 50 वर्ष सुद्धा तो त्या पृथ्वीवरती राहू शकला नाही. त्याच्या रूमला एसी नव्हता. वातावरण मेंटेन करणारा बॅरेल होतं, तर बॅरेल मध्येच होता. त्याची रूम जर बघितली तर त्याला विशिष्ट प्रकारचे एक बॅरेल तयार होऊन घेतलं. त्या बॅरेल मध्ये तो होता. तरीही 50च्या पुढे जो राहू शकला नाही. कारण जी तो मेडिसिन्स घ्यायचा, औषध घ्यायचा, तर त्या औषधांमुळे त्याची हाडं एवढी सुरू झाली होती. नंतर ते पोस्टमॉर्टम करताना लक्षात आलं की त्याच्या हाडांची पोकळीच झाली होती आणि त्याला खूप त्या पेन्स व्हायचे, त्या वेदना खूप व्हायच्या आणि त्या वेदनेनं तो मिळाला, वेदनेमध्ये तो मिळाला. मग आपण काय करणार पाहिजे? त्याच्यापेक्षा बाहेर काम करणारी, शेतावरती काम करणारी किंवा साधं काम करणारी, ते आपलं दगड फोडणारे लोक खरंच चांगली म्हणायला हरकत नाही. कुठलं औषध नाही, काही नाही. माझे चुलते रोडचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे. मी बघितलं होतं एक ठिकाणी की रोडचं कॉन्ट्रॅक्ट घेत असताना ते दगड फोडायला त्या स्त्रिया असायच्या आणि त्या स्त्रियांमध्ये एक प्रेग्नंट स्त्री होती. तिच्या पोटात दुखाने कुंपणाच्या पलीकडे गेली, तिची डिलिव्हरी झाली, तिने स्वतःच करून घेतली आणि परत 1 तासाभरानंतर स्वतः परत येऊन आणि दगड फोडायला लागली. माझं खोटं वाटत असेल तर सिंधुताई सकपाळ आपण सिनेमा बघितला असेल तेव्हा सिंधुताईला पण तुम्ही ओळखत असाल. त्यांची परिस्थिती काय होती? त्यांनी स्वतः बघा की गाईच्या गोठ्यामध्ये डिलिव्हरी झाली, बाळाला जन्म दिला, दगडाने नाळतो होती, त्यांना काय झालं नव्हतं. आपण काय करतो? स्वतःचं शरीर खूप जपायला बघतो, त्याला जितका आराम द्यायचा आहे तेवढं द्यायला बघतो. म्हणजे आपण निसर्गाच्या विरोधात जातो आणि त्यामुळे आपल्याला आजार पण जास्त होतो. हे शरीर, माझी आजी सांगायची, शरीराला पीळ पडेल असं काम लाव तर शरीर पीळ जाणार नाही आणि काम जर नसेल तर मग त्याच्यासारखं वाईट काय. म्हणून आजही मी व्यायाम करतो, तुम्हालाही विनंती करतो, थोडासा व्यायाम करा. फिरणं सगळ्यात मोठा व्यायाम. जिम मध्ये जाऊन व्यायाम करणे हा काय व्यायाम नाही, हा नंतर डेव्हलप झालेला सगळा पार्ट आहे. पण जे काय मेन आहे ते चालणं आहे. चालणं आहे, झाडावरती चढता आलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा व्यायाम आहे. पोट विकार घालवायचे असतील तर बघा, एखाद्या झाडावरती चढता आलं पाहिजे आपल्याला, तो प्रयत्न करा. तुमचं जर पोट जर मोठं झालं तुम्ही सांगाल ते ऐकायचं नाही, हे खरं. बघा की माकडाच्या पोटी मानवाचा जन्म मानतात. कोणतं माकड आहे का असं पोट घेऊन असं चालतं? हे आपण बघतो सगळ्या गोष्टी. आपण निसर्गाकडे बघायला शिकलो पाहिजे. निसर्गात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आपण निसर्गात काय आहे हे समजून घेत नाही. आम्हाला फक्त आमचं तब्येतीची काळजी आहे, स्वतःचा विचार आहे, मला काय व्हायला नको, असं वाटतं की मला काय नको, माझ्या कुटुंबातल्या कुणालाही काय व्हायला नको. पण त्यांना जर आराम जितका द्या तितके 100% तुम्हाला ते त्रासदायक आहे. म्हणून साध्या साध्या गोष्टी असतात आणि साध्या साध्या गोष्टीतून मोठे मोठे आजार आपण घालवू शकतो, खरंच घालवू शकतो. आता साधं सांगतो, डोकं दुखायला आपण काय करतो? लगेच एखादी गोळी घेतो, 10-15 मिनिटानंतर आपल्याला अर्ध्या तासानंतर ओके वाटतं. पण तेच जर समजा चिमूटभर मीठ घ्यायचं, जिभेवरती ठेवायचं, 30 सेकंद शांत बसायचं, त्याच्यावरती अर्धा ग्लास पाणी घ्यायचं, पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं थांबतं. करून बघा, ह्या गोष्टी करून बघा. ह्याच्यापेक्षा इन्स्टंट काय पाहिजे आपल्याला? आणि हे निसर्गात सगळ्या गोष्टी देतात, ह्या निसर्गात आहे. पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते. हमारे पूर्वज थे ना बहुत होशियार थे. उन्होंने हमारे ना किचन में सब कुछ ला के रखा है, लेकिन हमें क्या है कि उसका पता नहीं, उसका अंदाजा नहीं, ये क्यों, मतलब किचन में क्यों लाया गया है, खरंच माहिती. तसं बघायला गेलं तर आता लवंग कशासाठी स्वयंपाकात वापरतात माहिती आहे का? सगळे वापरतात म्हणून आपण वापरतो असं वाटतंय मला. तर किडण्या मजबूत करण्यासाठी, दात मजबूत होण्यासाठी लवंगाचा वापर होतो. लवंगवाली पेस्ट वगैरे आपण आता ऐकतो की नाही? कशासाठी असतं ऐकतो, पण त्याचा विचार केला का वापरले सगळी? दात दुखत असेल का असेल, लवंग तेल मिळतं. जर समजा तुम्ही लवंग तेल लावून जर दात घासलात ना तर दात कधी किडत नाहीत, हलत नाहीत, पडत नाहीत, सरत नाहीत, दुखत नाही.
लवंग तेल कुठेही मिळतं मार्केटला आपल्याला, आपण घरी सुद्धा करू शकतो लवंग तेल. शंका असेल तर काही विचारा, विचारा कुठं मिळतंय मी सांगू शकतो, किंवा घरी कसं तयार करायचं तुम्हाला जर फॉर्म्युला हवा असेल तर तोही देऊ शकतो. तुम्ही विचारा मला, चालेल, काय हरकत नाही. काय तर खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण घरच्या घरी करू शकतो. आता साधं दालचिनी आपण घेतली, दालचिनी कशासाठी असते माहिती आहे का? दालचीनी मालूम है? वो हम खाने में क्यों यूज करते हैं उसका? दालचीनी का यूज क्यों होता है खाने में? तो म्हणजे कसं आहे, दालचिनी तर आपल्याला जेवणामध्ये का घालतात हे जर माहिती नसेल तर मी सांगतो तुम्हाला. दालचिनी फक्त आणि फक्त पोट कमी करायचं काम करते, बाकी काही नाही. पोटावरची चरबी जी असते ना, हे जर आपल्याला घालवायची असेल, कमी करायची असेल तर रोज एवढी दालचिनी खायची, थोडी 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 करून दिवसभरात संपून टाकायची. पोटा साफ व्हायला लागतो, ऑटोमॅटिक पोटावरची चरबी कमी व्हायला लागते. सगळ्यात महत्वाचं काय, वरून कमी होते, पण इथं खाली जी चरबी असते ना, आपण टायर म्हणतो बघा आपल्या भाषेत, तर तो टायरच कमी होत नाही. हा जर कमी करायचा असेल तर 100% तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता. त्याच्यापेक्षाही जास्त सांगतो, पचन संस्था जर आपल्याला चांगली चालवायची असेल, तेजपत्ता मालूम आहे ना? तेजपत्ता वो हम मतलब चावल में डालते बड़ा पत्ता रहता है, तो उसका काढ़ा करके हमको पीना है, बस, बाकी कुछ नहीं करना. त्याला काय होतं, पचन संस्था एकदम चांगली चालते, एकदम मस्त. पचन संस्था का बरं घालत असते कोणी पाणी? कोल्हापुरी भाषेत बोललं तर चालेल का? म्हणजे अजून थोडं मला अजून कम्फर्ट वाटेल. तर का घालत असं, का वापर केला असेल? पूर्वी लोकांनी काय झाडाला जास्त टाकले असेल किंवा भातात उगाच कुठेतरी कचरा झाडाला जास्त उठतो आणून टाकतो आपण भातात, असं काय आहे का? का घालत असेल? तर ते पचन संस्था. आणि तीच पानं का, आपण ते निर्गिलचं झाड बघतो की नाही, त्याची पानं जवळपास सेमच असतात, पण निर्गिलीची का नाही वापरली? खोकल्यासाठी त्याचा पण काढा करून पिला तर खोकला 10 मिनिटात निघून जातो बरं. निर्गिलीला जे पानं असतात ना, त्याचा काढा करून पिला तर 10 मिनिटात खोकला निघून जातो. हे करून बघा, खूप आहे. आपल्याला काय की ह्या साध्या साध्या गोष्टी करायची इच्छा नसावी कदाचित, किंवा आपल्याला फुकट मिळते म्हणून कदाचित त्याची किंमत कमी असावी, किंवा आपल्या भारताचा आहे म्हणजे घरात आई वडिलांना नमस्कार करायचा नाही की तिरुपतीला 100 वेळा जाऊन चक्की करून यायचं, काय उपयोग नाही त्याचा. हेच आहे, 100 वेळा जायचं तिकडे जय बालाजी म्हणायचं, त्यांचा फायदा करायचा तुम्ही. आपण बिझनेस विचार केला तर त्यांचा फायदा नाही, आपला तोटा आहे. आपलं जात आहे परत उगवायला आपल्याला आवळ्याचं तेल लावणे, हे लावणे, ते आहे ना, त्याच्यावर ते सोन्याचा पत्रा मारतात. आम्ही काय करू, आम्ही आपलं स्वतःच घालून म्हणजे बिझनेस व्ह्यू बघितलं तर तसा पण आपण बघायला हरकत नाही. पण का मी म्हणतो, घरात आई वडिलांना नमस्कार बालाजी जय बालाजी म्हणून नमस्कार केला तरी खूप आहे, म्हणजे हे माझं मत आहे. आणि वयस्कर लोक घरात असावेत तर अनुभव आहे. वयस्कर लोक म्हणजे त्यांचं वय किंवा बाकीचा जो माणूस बघायला नाही, त्यांचा अनुभव. वयस्कर लोक घरात असणं म्हणजे अनुभव घरात आहे, श्रद्धा घरात आहे, संस्कृती घरात आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भारताचं सगळ्यात मोठं जे काय आहे ती मर्यादा घरामध्ये आहे. वयस्कर लोक वडीलधारी मंडळी जर घरात असतील तर मर्यादा घरात आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ज्यांच्या घरात वयस्कर लोक नाहीत, वडीलधारी मंडळी नाहीत, पुण्या मुंबईला बघतोय नवरा-बायको रोज संध्याकाळी दारू प्यायला जातात, विचारणारच कोण नाही. आई म्हणजे काय करा निघाला असं तर विचारतो म्हणजे बायकोला सांगेल तर आहे ना, एक दिवस तर थांबेल की नाही, विचारतच कोण नाही. म्हणजे चला आहे ना. आणि आई वडिलांनी तसंच राहावं बरं का, तसंच राहावं. सुनीला मैत्रीण करून घेतली, मला सगळं चालतंय म्हणजे सून मग तिला पण घेऊन जाते चालतं, चला आई मुली सासू पण कधी नव्हे आपली टेस्ट बघायला जाते. मला काल एका मोठ्या व्यक्तीने सांगितलं की हे बाळपूर आपल्याला कॉलेजमध्ये मिळतं. आदरणीय गौरी साहेबांनी सांगितलं की कॉलेजमध्ये ह्या गोष्टींची सुरुवात होते, तर हे बाळपण तिथून सुरू होतं. पण सासूला पण इच्छा असते, माझी मैत्रीणच आहे म्हणून नसून ती जाते, कुठं निघाला, काय करायला निघाला, काय काम आहे, कधी येणार आहे, ही मर्यादा आहे. ही खूप आहे, खूप. मी संस्कारावरती, संस्कृतीवरती, आपल्या नॅचरोपॅथीवरती मी खूप काय बोलू शकतो, आपल्या आयुर्वेदावरती खूप काय सांगू शकतो. अशा छोटे छोटे गोष्टी असतात. आता बघा की ट्रेस घेतो आपण, विनाकारण ट्रेस घेतो. बऱ्याच लोकांना कसं आहे
की ठीक आहे चला म्हणजे एवढा व्याप बघायला पण त्यामुळे ट्रेस किती घ्यायचा काय घ्यायचा. बऱ्याच लोकांना वाटते नको जरा ट्रेस काढून टाकू, पण काढून टाकण्यासाठी दारू हे उत्तर नाही. बरं काही लोक काय करतात मग चला त्या निमित्तानं पार्टी करू, त्या निमित्तानं एखादा मित्र बोलू, थोडी थोडी घेऊ, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या ट्रेस वाढवणार आहे, मेंदूची केमिकल अनबॅलन्स करणार आहे. छोटा मेंदू आणि मोठा मेंदू आपल्या सोप्या भाषेत सांगतो, याच्यामध्ये एक गेट असतं जे आपल्याला म्हणजे काय असतं ऑर्डरी पास करणार असतं, तर त्या गेटवरतीच परिणाम होतो दारू पिल्यानंतर. म्हणून दारू पिल्याला माणूस बघा स्लो येतो, बोलताना सुद्धा अशी रिॲक्शन असते ना, उभारलं तरी नीट उभारता येत नाही. ओके अशी ऍक्शन असते, तर ते गेटवरती परिणाम होतो स्लो. असं काय त्याच्यापेक्षा साधं सांगू का तुम्हाला, म्हणजे एकदम ते ट्रेस टोटल निघून जाईल आणि आला तरी तुम्हाला कुठलं प्रेशर येणार नाही. कारण इथं प्रेशर आलं की इथं प्रेशर आहे, तुम्ही इथं प्रेशर आलं की तुम्ही किंवा मग दिव्याच्या गाडीतून आपल्याला जावं लागतं आणि मग नाकात तोंडात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे पाईप्स येतात, तर ते येऊ नये असं वाटत असेल तर दुश्मनाला सुद्धा असं होऊ नये. पण तुम्हाला सांगतो म्हणजे मित्रांना तर नकोच नको, त्याच्यामध्ये दुश्मनाला होऊ नये, तुम्ही मित्रांना व्हावं की काय, तर असं कुणालाही होऊ नये. पण त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो हे जर होऊ नये असं वाटत असेल आपल्याला, आपल्या आयुष्यात असा कधी प्रसंग येऊ नये, आपल्याला मेंटली ट्रेसमुळे कधीतरी उगीच काही प्रकार होऊ शकतो, पॅरालाइज सुद्धा होऊ शकतो आपण, हे जर होऊ नये असं वाटत असेल तर बघा फक्त वर्षातून 15 दिवस, वर्षातून 15 दिवस गाजराचा रस घ्यायचा, साधी गाजरं घ्या, गाजराचा रस 1 ग्लास, त्याच्यात अर्धा चमचा मध मिक्स करायचं आणि हे प्यायचं. बस फक्त 15 दिवस करा वर्षात. बघा वर्षभर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ट्रेस येणार नाही, वर्षभरात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, झोप शांत लागायला लागेल, झोप वगैरे एकदम शांत लागायला लागेल. पण त्या पद्धतीने आपण राहिलो पाहिजे. अजून बघा या ट्रेसमुळे विचारांमुळे काय होतं, बऱ्याच लोकांना शुगरचा त्रास, शुगर यायला लागतो, म्हणजे हे हळूहळू प्रमाण वाढत जातं. शुगर ज्यावेळेस तुम्हाला होते त्यावेळेस सुरुवात होते ती काही लक्षणं असायला लागतात, पण बऱ्याच लोकांना लक्षणं नसतात, ग्लुकोज काढले की मात्र शुगर दिसते. तर ही शुगर टेम्पररी शुगर असते हे लक्षात ठेवायचं, त्याला घाबरायचं नाही. कुठल्याही शुगर अशा शुगरला घाबरायचं नाही ज्यांना लक्षणं नाही त्यांना. प्रत्येकाच्या शरीराची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. आता तुमच्या शरीराची कॅपॅसिटी 250 शुगर सहन करण्याची असेल, 250 शुगर आहे पण लक्षणं मात्र काहीच नाही, तर लक्षात ठेवायचं की आपल्या शरीराची तेवढी कॅपॅसिटी आहे. जेव्हा त्रास व्हायला लागेल, एखाद्या गोष्टीचा त्रास व्हायला लागेल, तेव्हा समजायचं की त्याच्यावरती आपण काहीतरी लक्षणं दिसायला लागेल, आपण ते समजून घ्यायचं की आपल्याला आजार तो असू शकतो आणि तिथून पुढं आपण तपासण्या करायच्या. मशीन कोणतंही खोटं बोलत नाही, मशिनरी सगळ्या योग्य सांगतात, पण त्याच्यात 250 सांगितलं म्हणजे आपल्याला औषध घ्यायला पाहिजे असं होतं नाही. आपल्या शरीराची कॅपॅसिटी बघा आणि मग तुम्ही ठरवून घ्या काय करायचं काय. आता शुगर जर समजा असं जर काही लक्षणं नाही किंवा लक्षणं थोडी थोडी दिसत आहेत, आपल्याला वाटतंय थोडं, तोपर्यंत पहिलं लक्षण काय असतं शुगरचं, आपल्याला चक्कर येणे, थकवा जाणवणे, वजन कमी होणे, अंग साधारण पिवळसर दिसणे, त्या गोष्टी असतात. डोळ्याच्या भोवतीला अशी वर्तुळ येणे, या गोष्टींवरती आपण समजू शकतो की बाबा शुगरची ही लक्षणं आपल्याला शुगर व्हायला लागेल. अशा वेळी जर तपासण्या करायच्या अगोदर सकाळी 1, दुपारी 1 आणि संध्याकाळी 1 लाल टोमॅटो खायचा. टोमॅटो माहिती आहे सगळ्यांना, बिया काढायच्या आणि दिवसातून 3 टोमॅटो खायचे. 15 दिवस खाऊन 15 दिवसात ऑटोमॅटिक शुगर नॉर्मल येते. त्यात जे आंबटपणा असतो ना, त्यात शुगर मारण्याची ताकद असते आणि त्यामुळं आणि इन्शुलनला त्यामुळे म्हणजे आपलं पॅनक्रिया आहे ना, त्याला चालना देण्याचं काम त्या टोमॅटोच्या आंबटपणामध्ये असतं. हे फक्त तुम्ही करून बघा, मी विद्यार्थी करून एकदा फक्त करून बघा आणि मग सांगा मला, ह्या गोष्टी करू शकतो. सोपा आहे की नाही. टोमॅटो कुठे जंगलात आणायला जायला फक्त आपल्याला, तिथं वाघाची भीती वाटते, तिथं जाऊन आणायचं असं काही नाही. मार्केटला कुठेही मिळतो, घरी असतो अवेलेबल. पण पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते, त्यांनी जे केले ना ते योग्य केलेलं आणि योग्य सगळं आपल्या किचन मध्ये सगळं आणून दिलं. सबसे बड़ा अगर मेडिकल दुनिया में कोई है तो अपना किचन है, और सबसे बड़े डॉक्टर कौन है तो अपनी माँ है. ध्यान रखो, बस बाकी कुछ नहीं, ध्यान में रखो. और दुनिया मतलब एक दिन दुनिया तबाह होने वाली है, हम क्या चीज है.
जब जाना है वो टाइम पहले फिक्स करके रखना है, उसमें कोई भी कुछ भी नहीं कर सकता, ना मैं कर सकता हूँ ना आप कर सकते, लेकिन जब जाने का टाइम है तब देखेंगे ना। उसके पहले हम लोग डर के जीते, और जीने के लिए जो मतलब जो तकलीफ लेते हैं, तो तकलीफ की वजह से हम सौ हजारों बीमारियां लेते हैं, बस बाकी कुछ नहीं है उसमें से। और जीना बहुत आसान है, जीना बहुत आसान है, मरना बहुत मुश्किल है, लेकिन हम मुश्किल काम पास बुला रहे हैं, मुश्किल काम जो है उसे हम पास बुला रहे हैं खाली सोच की वजह से। तो सोचना मत, जिंदगी में जो होना है वो होने दो, जो होने वाला है उसको कोई नहीं रोक सकता, इतना ही ध्यान रखो। आणि कसं आहे की आयुष्य परत नाही, एकदा जन्माला यायचं, एकदाच मारायचं, म्हणजे एन्जॉय करून साहेब येतात फार्महाऊसवरती मला म्हणते आमच्या इथं तुम्ही जिव्हाळा घेतला, आता आम्ही काय करू, त्याच्यापेक्षा भारी आहे तिथं, आता या नक्की। तर कसं आहे खूप काही गोष्टी आहेत, खूप काही गोष्टी आपण करू शकतो। आणि आनंद असा आहे की वाटल्यानंतर वाढतो, दुःख वाटल्यानंतर दुःख वाढतं। काय वाटायचं आपण ठरवायचं, नाहीतर बागेत फिरायला गेल्यानंतर सुनेचं सांगतो त्याची सून काय चांगलीच करत, काय उपयोग आहे, सून चांगली नाही म्हणायचं, मग मुलाचं लग्नच करू नको ना, बघू बरं ते जमतंय का। आनंद वाटत जा, वर्ल्ड इज गिव्ह अँड टेक चॉईस, जगाला जे द्या ते तुम्हाला परत मिळेल। तुम्ही दुःख वाटला मल्टिप्लाय होऊन दुःख परत येतं, आणि ह्या युनिव्हर्समध्ये तशीच ताकद आहे, जे तुम्ही द्या ते तुम्हाला परत मिळेल। तुम्ही चांगलं काम करा, एक चांगलं काम करा, 10 लोक तुमच्या पाठीमागे येतील तुम्हाला चांगलं काम करायला। आपल्या विचारांवरती सगळं असतं। तुमच्या जर डोक्यात मर्सिडीज घ्यायची असेल ना, किंवा समजा कुठली मोठी गाडी घ्यायची असेल, ती जर तुमची इच्छा असेल, तो कलर लक्षात ठेवा आणि ती गाडी लक्षात ठेवा, बघा एक ना एक दिवसापर्यंत ती गाडी घेतो। बोलतो ना आपण, त्या विचाराने राहतो, त्या दिशेनं वाटचाल करतो। आपल्याला मोठा एकदम राजवाडा बांधायचा, त्या विचाराने त्या दिशेनं जायला चालू करतो। कशाला राजवाडा, झोपडी ठीक आहे म्हणलं ना, देव म्हणते तसाच तो राजझोपडी नाही, खरं आहे। कसं आहे की म्हणजे पंख असतील ना तरच आपण उडा करू शकतो, स्वप्न असायला पाहिजे तशी आपल्याला। आता सगळ्यांना वाक्य माहिती आहे म्हणून काय जास्त लांबड लागत नाही त्याच्यावरती, पण तशी स्वप्न पाहिजे आपली तर आपण उडान करू शकतो। आपल्याकडे पण गप असून बसलो तर पेंग्विनसारखं पण आज जमिनीवर, तो समुद्रात गार पाण्यात आहे ना। पेंग्विन सुद्धा लंगर करतात माहिती आहे का तुम्हाला, 1 महिना काही खात नाही, एका द्वीपवरती जमतात आणि 1 महिना तिथं कुठल्याही प्रकारचं अन्न भक्षण करत नाही। 11 महिने काय पाहिजे ते खातात, 1 महिने मात्र काही खात नाही, माहिती आहे तुम्हाला। आमच्याकडे गगनबावड्याला आलात तुम्ही तर काजवा महोत्सव तुम्हाला सर माहिती असेल कदाचित, मला वाटतं जून महिन्यामध्ये असतो काजवा महोत्सव। त्याचं महत्व माहिती आहे का तुम्हाला, काय असतं? 7 दिवस डोंगर टोटल लाईट लावल्यासारखा चमकत असतो। ते एका इंग्लिश पिक्चरमध्ये दाखवले बघा की रात्रीचा जंगल चमकत असतो, तसं जंगल आमचं तिथलं गगनबावड्याचं जंगल आहे ना, रात्रभर चमकत असतं, एवढे काजवे असतात। कुठून येतात काय होतं परमेश्वर जाणे। 7 दिवस असतात आणि 8व्या दिवशी बघितलं ना ते सगळे काजवे खाली मरून पडलेले दिसतात, सगळे काजवे आत्महत्या करतात। 7 दिवस शेवटचा एन्जॉय करतात आणि मरून जातात, आणि मरून जाता त्याच्या अगोदर त्यांनी ती अंडी घातलेली असतात, जी अंडी घालतात आणि त्यांना पुढं त्यांच्या पिलांना पुढं अन्न निर्मिती, अन्न तयार होण्यासाठी, आणि ते अंडीसाठी ना निसर्ग सांभाळतो, ती पानं फुलं पक्षी झाड सगळी सांभाळतात आणि त्याचे काजवे तयार होतात। पण तुम्ही 8व्या दिवशी बघितलं ना, खरंच तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नेटवरती बघा, नेटवरती पण हा प्रकार तुम्हाला बघायला मिळेल। नसेल प्रत्यक्षात बघायचं असेल तर प्रोफेसर संजीवनीचा आपला छानसा तिथं छोटासा आश्रम टाईप केलेला आहे, तुम्हाला नॅचरल राहता येईल, नॅचरल खाता येईल, नैसर्गिक जेवण आणि जीवन दोन्ही तिथं अभ्यासाला येईल, बघायला मिळेल। वनस्पतींची, बऱ्याच वनस्पतींची माहिती आम्ही सांगतो तिथं, जिथे वनस्पती आहेत त्या साध्या आहेत, ते आपल्याला इझी अवेलेबल होतील अशा वनस्पतींची माहिती, लहानाने किती घ्यायची, मोठ्याने किती घ्यायची आणि वयोवृद्धाने किती खायचं, ते सगळं आम्ही तिथं समजून सांगतो। त्या वनस्पतीचं नाव इकडे वेगळं असू शकतो, वनस्पती तीच असते, पण ते जर तुम्हाला समजलं
तर मला नाही वाटत की तुम्हाला आयुष्यात कधी तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट करावं लागेल किंवा ऑक्सिजनची गरज लागेल. ते करत चालेल. आता छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या. तर सर्दी खोकला हे आपल्याला नॉर्मल आहे. सर्दी खोकला ताप हे सीझन वाईज होत जातो. हा कुठला आजार होऊ शकत नाही. आपण ऋतू बदलला की आपल्याला हे काही गोष्टी होतात. जसं बघा की मे महिन्यामध्ये अंगदुखीचा त्रास खूप होतो. म्हणजे जेव्हा मेतून आपण जूनकडे जातो ना, तेव्हा आभाळ वगैरे यायला लागतं. अशा वेळेस आपल्याला अंगदुखीचा त्रास, मरगळ ह्या गोष्टी खूप व्हायला लागतात. त्याला माहिती आहे का साधा इलाज काय आहे आपल्याला? काळे उडीद भाजून खाल्लं की 10 मिनिटात अंगदुखी थांबून जाते. काळे उडीद भाजून खाल्ले निघून जातं. त्याच्यापेक्षा सांगतो, स्किन प्रॉब्लेम असतील किंवा घामोळे वगैरे येतात बघा त्या मे महिन्यात उष्णतेमुळे पाठीवरती वगैरे, तर हे जर घालवायचे असेल काळे उडीद भाजायचे, त्याचं पीठ करायचं आणि त्यानेच आंघोळ करायचं, ते लावून आंघोळ करायचं. बघा तुम्हाला कधीही कुठल्याही प्रकारे तुम्हाला घामोळे तर येणार नाही, घामाचा त्रास होणार नाही, घामाची दुर्गंधी कधी येणार नाही. त्याच्यासाठी वेगळं काही तुम्हाला यूज करायची गरज नाही. अजून जर स्किन प्रॉब्लेम काय असेल तर इचिंग वगैरे होतंय, म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणी इचिंग होतंय, काळे डाग पडतात, एक काय तर पुरळ होते त्यानंतर रिंग होत जाते अशी मोठी मोठी मोठी. तर हे सुद्धा आपण घालवू शकतो. ते पण अगदी 4-5 दिवसामध्ये आणि कायमस्वरूपी तुळशीच्या पानांचा रस घ्यायचा. त्याच्यात जेवढा रस आहे तेवढाच लिंबूचा रस घालायचा. लिंबू असतो ना आपल्याकडे, लिंबूचा रस तेवढा जर घालायचा, पूर्ण अंगाला लावायचं, पूर्ण अंगाला, आणि पातळ कपडे घालून आपण 1 तासभर फक्त उन्हात बसायचं. 4-5 दिवसामध्ये कायमस्वरूपी कायमस्वरूपी. अजून जर परत आपल्याला छान दिसावं, सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतंय की नाही? मला तर वाटतं, म्हणून वाटतं होय नाही काय तर रिस्पॉन्सिबिलिटी मला कळलंच नाही. मला वाटतं मला एकट्यालाच वाटतं की काय, तर सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. मूग असतात ना, मूग भाजायचे, त्याचं पीठ करायचं, साबण सोडा बॉडी तुमचं ते लोशन अमुक काही न लावता फक्त मुगाच्या म्हणजे त्या पिठाने मूग भाजून त्याचं पीठ तयार करायचं आणि त्या पिठाने आंघोळ करायची. म्हणजे बाकीचे स्किन प्रॉब्लेम तर निघून जातीलच, पण ग्लो इतका छान येईल ना तुम्हाला की बस. म्हणजे प्रत्येक जण विचारेल तुम्हाला की तुम्ही काय करता, कोणता साबण यूज करता, कोणती क्रीम लावता, आणि सगळ्या बॉडीला एवढं काय त्यात कसं असतंय, क्रीम लावली ना इतकंच फक्त गोरं दिसायला लागतं, बाकीचं सगळं हात बघितलं की लक्षात येते मेकअप केलेला आहे ना. पूर्ण बॉडीला ग्लो पाहिजे. आता अशा खूप काही वनस्पती आहेत आपल्या इथे. आता या जर बघितलं, गुलाब आहे, बीट आहे. प्रत्येकाला गुलाबी त्वचा हवी असते, पाहिजे की नाही? मला तर पाहिजे आणि मी ते करतो बरं का. गुलाबी पाहिजे, पांढरी नको, काळी नको, कावळ वर्ण सुद्धा आज आपल्याला नको झालाय. आपल्याला कसं सुंदर दिसावं, गुलाबी त्वचा असावी आणि आपण इझी मध्ये आणू शकतो. त्याच्यासाठी गुलाब आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बीट आहे, स्ट्रॉबेरी आहे, नंतर निवडुंगाचं फळ माहिती आहे तुम्हाला? निवडुंगाचं फळ नॅचरल लिपस्टिक जी तयार होते तर त्या निवडुंगाच्या फळापासून होते. ते आपल्याला कधी मिळते. तुम्हाला जर HB कमी असेल आपल्या बॉडीमध्ये, निवडुंगाला फळ, लाल फळ लागतं माहित नाही, गोंड असतं, येस गोंड म्हणतात काय, ठीक आहे. तर त्याला काटे असतात छोटे छोटे. तर नैसर्गिक लिपस्टिक जे तयार होते त्याची किंमत कम से कम मला वाटतं 2200-2300 रुपयापासून सुरू होते. तर ती जी लिपस्टिक आहे ती जर तुम्ही लिपस्टिक यूज केला, एकदा लावली तर 2 दिवस तुमचं ते एकदम छान राहतं, पण फेंट राहतं एकदम. ते आता मुली लावतात तसं नाही, आताच्या मुली लावतात ते असं वाटतं की चुकून त्याचा डाबला वगैरे सोडतो की काय म्हणून. आणि त्या काय ब्रश आणि पेंट आलाय आता बघ, लिक्विड असते ते काढायचं. ते आमच्या इथं ते दुर्गेश बाई म्हणून पेंटर आहे ना, तसं तिथे आपलं पेंट करत बसलेले असतात आणि ते हसताना जपून हसायला लागतं बरं का. तो एक फार त्याच्यातला ड्रॉबॅक आहे, हसताना मोठ उघडलं की कदाचित मला वाटतं ते फाटल्यासारखं दिसतं की काय म्हणून ते. तर अशा खूप वनस्पती आहेत ज्या आपण घेऊ शकतो.
तर अजून जर म्हटलं तुम्ही तर बाभळीच्या सालीचाही उपयोग आपल्याला होतो. आपल्याला गुलाबी त्वचा दिसण्यासाठी बाभळीच्या सालीचा तसा खूप उपयोग आहे. अंगदुखीसाठी साबण एक आहे बाभळीच्या सालीपासून. आता आम्ही सध्या त्याचं म्हणजे बऱ्यापैकी त्याचा R&D झालेला आहे आणि अंगदुखी थांबवणारा बाभळीच्या सालीपासून तयार केलेला साबण. त्याच पद्धतीने आयुर्वेद सुधारलाय, खूप सुधारलाय. तुम्हाला तर ते पण सांगतो. या सगळ्याचा उपयोग करून आपण आपल्या स्किनला टोटल ग्लो आणू शकतो, म्हणजे गुलाबी त्वचा करू शकतो. त्याच पद्धतीने अजून जर म्हटलं तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा बघा काढा प्यायला. तर गुलाबाचं वगैरे ते सर तुम्ही लिहून घेताय, पण योग्य प्रमाण आहे. तुम्हाला जर हवा असेल तर एक नंबर देतो, त्या नंबरवरती विचारा, तुम्ही तुम्हाला सगळं मिळून घ्या. याचा प्रत्येकाचा उपयोग कसा करायचा, म्हणजे गुलाबाची म्हणजे गुलाब किती घ्यायचा, स्ट्रॉबेरी किती घ्यायची, बीट किती घ्यायचं, हे योग्य प्रमाण आपण घ्यायचं आणि घरच्या घरी करून ते खायचं. बस तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. वेट लॉस साठी पण तसंच आहे. लवंग, दालचिनी, मिरी, मध अशा खूप काही गोष्टी आहेत. हळदीचा उपयोग पण खूप मोठा आणि चांगला आहे. तर हे जर समजा तुम्ही एकत्र मिक्स करून जर घेतला तर तुमचं वजन म्हणजे बाकीचं काही कमी नको असते. लोकांना बघा इकडे हे काही पोळी ही लोंबताना दिसायला नको आणि इकडे एक मोठं नको, इकडं टायर नको, बाकीच्या तब्येतीचं काही टेन्शन नसतं. पण पोट मोठं आणि त्या दोन गोष्टी नको असतात. ह्या जर प्रॉपर त्याच गोष्टींवर काम करायचं असेल तर त्याच्यावरती दालचिनी काम करते सगळ्यात मोठं, नंतर काळी मिरी काम करते. तर ह्या ज्या काही ठराविक आपल्या स्वयंपाकघरातल्या गोष्टी आहेत, हळद काम करते, हे जे आहे तर हे आपल्याला गुणकारी करू शकतो आपल्याला. तर अशा प्रकारच्या वनस्पतींचा काढा किंवा ह्या घरच्या आपल्या मसाले पदार्थांचा काढा करून आपण जर पिलो तर तुम्हाला त्याचा खूप बेनिफिट मिळतो, खूप बेनिफिट. आपल्याला जर हवं असेल तर हे आपण म्हणजे आता सध्या जर आयुर्वेद डेव्हलप झालं म्हटलं ना तर हे आयुर्वेदिक अशा पद्धतीचा आपण काढा म्हणू शकत नाही. कारण काढा पण ते एका गोळीमध्ये मिळू शकतो. एका गोळीमध्ये एक गोळी आहे ज्यात आपल्याकडे आहे पण असेल तर जर मारतो मी तुम्हाला दाखवतो तो काढा आणि टेस्ट वाईज नेचर वाईज बघा खूप छान केलेलं आहे. तो प्रत्येकानं जर वजन कमी करायसाठी हवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. बरं खूप छान. पण हे मला असं म्हणायचं आहे की कॅरी करण्यासाठी घेण्यासाठी ठीक आहे, पण शक्यतो करून हे घरच्या घरीच करा, घरच्या घरी करा. कारण स्वतः करून जे घेतलेलं असतं ना पहिली गोष्ट त्याला गॅरंटी असते आणि स्वतःचा विश्वास फार असतो आहे ना. ह्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात. आता जे तुम्हाला गोळी दाखवणार माझी स्वतःचीच आहे, तर तरी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं घरच्या घरी तुम्ही करून घ्या. तर अशा काही गोष्टी आहेत त्याचे फॉर्म्युले तुम्हाला हवे असतील. आता अजून जर सांगायचं म्हटलं पुढं तर शुगरच्या पेशंटसाठी आपण बोलू. कारण ट्रेसमध्ये काय होतं की शुगर वाढलेली असते, तळपायांची धग होते. तर तळपायांची धग होऊ नये किंवा जर होत असेल झाले असेल तर त्याच्यापेक्षाही साधं सोपं आहे. मध लावायचा आणि झोपून टाकायचा. तळपायाला मध लावला ना 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमची धग होणे कमी होऊन जातं आणि हे आयुष्यभर करायचं नाही. जास्तीत जास्त 7 दिवस. 7 दिवसामध्ये परत तुम्हाला 3 महिने काहीही करायची गरज लागत नाही आणि त्या 3 महिन्यामध्ये चांगलं ठेवायचं. शुगर ऑटोमॅटिक नॉर्मलला येते टोमॅटो खाऊन. हे लक्षात ठेवा. साधं सोपायला करू शकतो ना. मध लावून आपण नाही करू तासभर थांबू शकत. तासाभराची गोष्ट आहे. झोपून टाकायचं. मध लावायचं तळपायाला, झोपून टाकायचं. तासाभरात धुवायचं काय जास्त दिवस करायची गरज लागली तेवढ्यात निघून जातं. तर अशा अजून जर म्हटलं तर तरीही ज्यांना झोप लागत नाही किंवा ज्यांना शुगरचा त्रास आहे कडुलिंबाची पानं आणि खोबरेल तेल सम प्रमाणात घ्यायचं. कडुलिंबाची पाणी करते काचेचा ग्लास घ्या काय काय तर हे जे काय आहे कडुलिंबाची पानं आणि खोबरेल तेल सम प्रमाणात घ्यायचं. सम प्रमाणात आणि हे आपण मंद आचेवरती उकळायला ठेवायचं. मंद आचेवर म्हणजे कडुलिंबाची पानं फक्त अशी बुडतील एवढंच खोबरेल तेल घ्यायचं. थोडंसं जास्त करून ठेवलं तरी चालते. 4 मित्रांना द्या म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी.
ट्रेस सुद्धा मोकळा होतो आणि शुगर सुद्धा नॉर्मल होऊ शकते. करून बघायला ते समप्रमाणात घ्यायचं, मंद आचेवरती ठेवायचं आणि मंद आचेवरती ठेवल्यानंतर आपल्याला ते हिरव्या रंगाचं तेल होईपर्यंत उकळवायचं. हिरव्या रंगाचं तेल झालं की बंद करून ठेवायचं, बंद करायचं. एक दिवस पूर्ण हे झाकून ठेवायचं, पूर्ण एक दिवस. म्हणजे त्या कडुलिंबाच्या पानांचा अर्क त्यात उतरला पाहिजे. त्याला म्हणायचं की त्या ह्याला तेलाला भावना दिल्या, भावना देणे प्रकार जो तर त्या तेलाला आपण कडुलिंबाच्या भावना दिल्या असं म्हणायचं. वस्त्रगाळ करायचं, कडुलिंबाची पानं सुद्धा पिळून आपण ते बाजूला ठेवायची, टाकायची नाही. त्याचाही उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती कडुलिंबाची पानं तुम्ही बाजूला ठेवायची. जे तेल आहे ते वस्त्रगाळ करून घेऊन ते तेल तुम्ही जर समजा आठवड्यातून एकदा का जास्त वेळा नाही, सुट्टीच्या आदल्या दिवशी समजा तुम्हाला संडे सुट्टी असेल तर सॅटर्डेला तुम्ही संध्याकाळी झोपताना हे पूर्ण अंगाला लावायचं. एक अर्धा तास थांबायचं. अर्ध्या तासामध्ये पूर्ण ते बॉडीत मुरलं जाते. अंथरुणावर तुम्ही गेलात तरी तुमचं अंथरुण तेलकट होणार नाही याची गॅरंटी मी देतो, ऑइली होणार नाही. तर ते म्हणतात त्याचा आणि वेगळं येतं तर ते पूर्ण बॉडीमध्ये जातं आणि टोटल शुगर तुमची नॉर्मल येते. दुसऱ्या दिवशी तर तिसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही जर शुगर चेक केला, दुसऱ्या दिवशीच करा, तिसरा दिवस पण लावू नका, शुगर तुमची नॉर्मल असेल. एकाच दिवसामध्ये करू शकतो. नंतर 8 दिवस तुम्ही रोज चेक करा तरी सुद्धा नॉर्मल नाही. असं एक 5-7 वेळा 10 वेळा केला बास, काही करायची गरज नाही. हे साधे साधे मार्ग आहेत आणि एवढं साधं चालेल. आता हे जर समजा कसं आहे की तुम्ही विचार करत असाल की हे नेटवरती तुम्हाला कुठं मिळणार, हे जुने जे ग्रंथ आहे आणि जुने जे वैद्य आहे, एका वैद्याकडे मी एक वैद्य अशी होते की ज्यांच्याकडे मी 10 दिवस शेण काढायला नाही मग त्यांनी मला गेला असायचं. तर पूर्वी लोक एवढी अशी असायची ना, स्वतःच्या मुलाला सुद्धा दूधखड्यावरचं औषध सांगायचं आणि तो मिळाला की त्याच्याबरोबर ते औषध पण घ्यायचं असं. आणि ते त्यावेळेस प्रथा आणि त्यावेळेस गैरसमज काय असायचं की नाही होते दुसऱ्याच्या हातून घेतलं की त्याचा गुणच येतो, दुसऱ्याला जर औषध सांगितलं तर गुण येतो. म्हणजे कदाचित स्वतःचं महत्व जाऊ नये म्हणून लोक करत असतील, पण असं नाही हो. निसर्ग सगळ्यांना सारखा आहे. तुम्ही एखाद्याचा खून करून जर एका झाडाखाली गेला तर ते झाड तुम्हाला तीच सावली देणार. साधू संत जरी एखाद्या झाडाखाली त्या झाडाखाली जाऊन बसला तर तीच सावली असते, झाड सावलीत फरक करत नाही. कारण निसर्ग काय सांगतो, तू तुझ्या कर्माचा आहेस, तू माझ्या कर्माचे राहणार. माझं काम आहे झाडाचं काम काय, सावली द्यायचं. म्हणून आपण ह्या निसर्गात काय विचाराने राहायचं, म्हणजे खून करणाऱ्याच्या विचाराने राहायचं का साधू संतांच्या विचाराने राहायचं हे आपण ठरवायचं. आणि विचारांवरती आरोग्य खूप चांगलं आहे. म्हणजे तेच असते, विचारांवरती आरोग्य असतं, आरोग्यावरती विचार नसतात, विचारांवरती आपले आरोग्य असतं. म्हणून विचार सुंदर असतील तर मेकअप न करता, ते लिपस्टिक न लावता सुद्धा आपण सुंदर दिसू शकतो. अशा काही गोष्टी आहेत. म्हणून आयुष्य सुंदर आहे, हसत राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. माणसं हसत नाही, आनंद व्यक्त करत नाही. बरेच जण असतात तोंडात मीठ ठेवल्यासारखं साधारी गेला असं तोंड करून असतात. काही लोकांचं तोंड अक्षरशः म्हणजे त्या गोमूत्र घालून सारवलेल्या भिंतीसारखं, चेहऱ्यावर भावच हलवायचे नाही. काही जरी झालं सदानी कदा डोळे पेंगुळलेले. आपण जर एखादी गोष्ट सांगायला बोलतो त्याला कळते की नाही कळते आपल्याला सुद्धा कळत नाही. काय तर हो हा होय काय बर 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 असं म्हटलं तर बाबा नाही समजून त्याला कळतंय असं तरी वाटतं. पण याचे जर असे भाव असतील, चायनीज लोकांसारखे डोळे बारीक करायचे सांगायचं, काय ओळखणार आहे आपण. तर आनंद व्यक्त करता आला पाहिजे. खरं आयुष्य तिथं आहे. नाहीतर आनंद व्यक्त करता येत नाही, देव त्याला आनंदच घेतच नाही. म्हणजे तुला देऊन काय उपयोग आहे, ते पुन्हा तर दुसऱ्याला देऊन होते. ज्याला ज्याला जे हवं आहे त्याला ते देव घेत. तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर त्या पद्धतीने राहायला शिकलो पाहिजे. आपल्याला आनंद घेता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. त्यातून काही झालं तरी माणसं बरीच लोक बघायची खूप वेगवेगळ्या पद्धतीने राहतात, वेगवेगळ्या पद्धतीने. आणि ह्या स्ट्रेसच्या नावाखाली ना स्वतःचं शरीर खराब करून घेतात. पुरुष मंडळींचं तर जास्तच असतं. महिला एक वेळ स्ट्रॉंग म्हणायला हरकत नाही,
तर पुरुष मंडळींचं जास्त असते. सगळं व्याप बघायला लागतो, सगळं फार लागतं. प्रत्येक जगाचं माझ्या डोक्यात असते, माझ्याकडं वर्कर्स हे आहे, माझ्याकडं रॉ मटेरियल आहे, माझं अमुक झालं तमुक झालं, ह्या उद्या आज नाही झालं उद्या होईल, त्याच्यासाठी सकाळी उद्या काम करू, दुसऱ्याला तुला तरी फोन करू, हे पाहिजे. नाही तर काही नाही, तर रात्रभर झोपायला उद्या मटेरियल नाही आलं तर काय करू. ठीक आहे, नाही आता तर अतिरिक्त तुम्ही काय करणार आहे, काय करणार नाही. पण ह्या गोष्टीतून ना आपण आपल्या फॅमिलीला सुख देऊ शकत नाही. बायको सुद्धा परेशान. आता नवरात्र असं तर खातवर चालत झालं, असं तसं काय झालं खेड्या मारायला लागलं तर बायको म्हणणार काय झालं, तुला काय कळते, तू झोप, तुला काय समजते, माझ्या डोक्यात किती टेन्शन आहे. ठीक आहे, सकाळी उठल्यावर काम करतो असं म्हणून जर झोपलो तर नक्की कसं होतं, वैवाहिक जीवनावरती खूप परिणाम होतो. आणि मग पुरुष मंडळीचं काय होतं की जे म्हणजे आपली आतली जी ताकद आहे, अंदरुनी शक्ती म्हणतो आपण, की पूर्ण कोलमडली जाते. आपल्या त्या सिस्टीमवरती सगळा परिणाम होतो. त्या सिस्टीमवर म्हणजे तुम्ही खरंच समजून घ्या, त्या खरंच खूप गरजेचे आहे. ह्या सिस्टीमवरती परिणाम होतो. आपल्याला ह्या सिस्टीम जर क्लिअर ठेवायची असेल, आपल्याला जर सगळं वैवाहिक जीवन सुखी समाधानी करायचं असेल, आपली जर ताकद वाढवायची असेल, आतली शक्ती जर वाढवायची असेल, अंदरुनी ताकद शक्ती जर वाढवायची असेल, तर बघा लसूण पाकळी घ्यायची. म्हणजे लसूण मालूम है? म्हणजे जिनको समझ में नहीं आता सर पूछ सकते हैं, मतलब सर बोले अगर किसी को कुछ प्रॉब्लेम, तर तसं जर काय प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारू शकता मला. लसूण घ्यायचा, गाईच्या तुपामध्ये, साजूक तुपामध्ये तो भाजून घ्यायचा. रोज सकाळी एक आणि संध्याकाळी एक पाकळी खायची. भाजून गाईच्या तुपामध्ये भाजून खायची. बघा मेंटली स्ट्रेस तर निघून जाईलच जाईल, पण जी तुमची आत्म कमजोरी असते, शक्ती कमजोर झाली असते, शुगरचे पेशंट आहे, जास्त पण प्रॉब्लेम्स येतात शुगरच्या पेशंट. तर त्या लोकांनी जर हे जर खाल्लं तर मनोधैर्य वाढतं, तुमचा प्रत्येक म्हणजे काम करण्याचा सगळ्या गोष्टीचा स्टॅमिना खूप छान वाढायला लागतो. पण हे 15 दिवस कम से कम करायला पाहिजे, तिथून पुढे तुम्हाला हे रिझल्ट द्यायला चालू करणार. नाहीतर ते आज खाल्लं उद्या खाल्लं तिसऱ्या दिवशी नाराज व्हायचं. असं त्या म्हणून कशी एनर्जी आहे, असं काय करायचं. कारण काय होतं की हे ट्रेस जो आहे ना, तो एका मिनिटात जाण्यासारखा नसतो. येताना एका सेकंदात येईल तुम्हाला. कुठं जर काय झालं ना, पटकन समजा फॅक्टरीत लाईट गेली, पटकन लगेच ट्रेस येणार आपल्याला, सेकंदात येऊ शकतो. कुणी समजा चांगलं काम करणाऱ्या लोकांना, मोठ्या लोकांना काही असतात, समाज कंटक लोक असतात ज्यांना पाहावलं जात नाही, असे लोक पटकन कुठेतरी पोलीस स्टेशनला गेले, कुठं काय झालं मी काय केलं असं वाटतं कधी कधी, आणि त्रास दिलेला असतो. त्यावेळेस एका सेकंदात एका मिनिटात आपल्याला ट्रेस येऊ शकतो. अचानक काय होऊ शकतं, त्याच्यातून ट्रेस येऊ शकतो. वाद समोर उभारला तर सगळं येऊ शकते, अटॅकच येऊ शकतो, ट्रेस यायचं नामच आहे. तर हे जे आहे ते येताना एका सेकंदात एका मिनिटात येते, पण जाताना मात्र एका सेकंदात जाऊ शकत नाही. हे शनी महाराजांचा फेरा आपला जाईल, पण हे ट्रेस जाणार नाही माणसाचं, असं परिस्थिती होती. म्हणून आपण काय करायचं की कम से कम 15 दिवस तरी तेवढे तरी आपण पेशंट सहन करतो. आपण बीपी वरची, शुगर वरची औषधं किती वर्ष खातो, त्याला कंटाळत नाही. पण घरगुती उपाय करावा लागतो. आणि आज रेडीमेड पाहिजे सगळं. म्हणून रेडीमेडसाठी वेट लॉससाठी मी थोडंसं की आहे सुद्धा आणि एअर पॅक काढलेला आहे, जवळजवळ एकच याला हे दिलं. त्यात वेट लॉससाठी काढा बघा, तसा हळद वगैरे सगळं ते दिसते का सगळं. गोळे आहे पहिल्यांदा तुम्हाला असा चमत्कार बघायला मिळेल. असं काढा तयार केलं का म्हणजे कुठेही तुम्हाला मिळणार नाही. इन्स्टंट याच्यापेक्षा काढा फास्ट नाही, आणि कुठेही घेऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. त्याला गरम पाणी नको, काही नको. आपल्याला हे रेग्युलर वॉटर ग्लास मिळाला बरं, हे काढा व्हायला तयार व्हायला चालू झालं. हे जर घेतला तुम्ही
हे घेतल्यानंतर महिन्यात 10 किलो 15 किलो 20 किलोची अपेक्षा करायची नाही, कारण जल्दी का काम शैतान का होत आहे. जितकं फास्ट होईल तितकं तुम्हाला त्रास होईल. हा 1.5-2 किलो पर्यंत आपल्याला महिन्याला हळूहळू, पण जे मेन पॉइंट आहे, पोट असेल, तिखटचं असेल, तिखटची चरबी असेल, हे घालवण्यासाठी काम चालू होतं. त्याच्यात तुम्हाला हळद सुद्धा दिसायला गेला तर हळद बाबळीच्या सालीपासून सगळं तुम्हाला बऱ्यापैकी वेगवेगळ्या वनस्पती, म्हणजे जे आपले लवंग, दालचिनी, काळी मिरी सगळं आहे. काळा तयार व्हायला तर याच्यावरती हळद पण दिसते, आणि हळद ही वरतीच येते, बघू शकता. ते पाणी कमी आहे त्यामुळे खूप सारी औषध मी घेत असते. तर आयुर्वेद खरंच डेव्हलप झालाय, तुम्ही समजून घ्या. हे तुम्हाला आपल्या भारतामध्ये मिळेल. आपल्या भारताचे संस्कार संस्कृती जपली पाहिजे या गोष्टी म्हणून सांगतो. विनंती करतो की घरच्या घरी करत असे खूप इलाज आहेत, आपण घरच्या घरी करू शकतो. स्ट्रेसमधून फ्री होण्यासाठी, शुगरसाठी. आता 3 किलोमीटर चालला तुम्ही तरी सुद्धा शुगर नॉर्मल येते. तसे तुमची समजा आता लक्षणं दिसायला लागले, लक्षण आहे शुगर आहे, त्याची लक्षणं दिसायला लागले, खूप त्रास होतो, इन्शुलिन सुरू करायची वेळ आली, शक्यतो नकोच. कारण माझे तर ना कमीत कमी 70-80% लोक जे किडनी फेल्युअर येतात ना, तर हे शुगरच्या लोकांना जास्त त्रास. त्यामुळे शक्यतो करून शुगरच्या पासून आपण कसं बाजूला जाता येईल एवढं बघायचं. आणि त्यासाठी सांगतो की 3 किलोमीटर चालायचं. 3 किलोमीटर मधला पहिला किलोमीटर रेग्युलर चालायचं, फक्त थोडंसं स्पीड पकडायचं. दुसरा किलोमीटर आहे, दुसरा किलोमीटर त्याआधी आपण कॅटवॉक करायचं. आता कॅटवॉक माहिती असेल सगळ्यांना, तुम्ही हसू नका. आमच्या इकडे कोल्हापूरला एका ताईला सांगितलं होतं कॅटवॉक करा, तर ती अशी 4 पायावर चालली, रंकाळ्याला फेरा मारला आणि माझ्याकडे आली, म्हणाली अहो साहेब तुम्ही सांगितलं कॅटवॉक करायला, कंबर दुखायला लागली. सगळी माणसं हसत होती, तरी पण मी तुम्ही सांगितलं म्हणून केलं. म्हणजे काय केलं काय, म्हणजे जरा करून दाखवा. तर असं चालायला म्हणलं असं कसं काय, तर म्हणजे कॅट वॉक म्हणजे मांजरासारखं चालायचं ना, मांजर 4 पायावर चालते म्हणून मी पण चाललो. तर तसं नाही, कॅटवॉक म्हणजे एका दिवशी पाय टाकत आपण चालायचं 1 किलोमीटर. हे जर चालला पोटावरची चरबी कमी येईल, पोट कमी होईल, मेन म्हणजे पॅनक्रिया वर्क करायला लागेल आणि आपलं इन्शुलिन जे आहे बॉडीमध्ये हे नॅचरल तयार होतं. आता इन्शुलिन वगैरे तयार करणं किंवा तयार होणं कसं असतं, काय सिस्टीम असते आपल्याला काय माहिती का. आज आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या शरीरातून माहितीच नाही, म्हणजे स्वतःच्या मालकीचं असून सुद्धा किडनीच्या आतून सायन्स किती आहे कुणालाच नाही आहे का. परवा एकाने सांगितले की माझ्या त्यात 120 mm चा खडा आहे. काल माझ्या इथं औरंगाबादमध्ये एक जण आले होते, त्यांनी सांगितलं की माझ्या किडनीतून एवढा मोठा खडा काढला. म्हणजे समजलंच नाही मला, एवढा मोठा खडा किडनीत बसला कसा. म्हणजे मी म्हटलं चुकून कुठं दर्टी टाकसर असेल, त्याला गिळला चिल्ल्या का तो काढला असेल काय. एवढा खडा किडनीत कसा असू शकतो, शक्य आहे का ते. म्हणजे मला समजलंच नाही, किडनीतून एवढा मोठा खडा काढला. मी 3 वेळा विचारलं त्यांना, खरं सांगितलं नाही एवढा होता, प्लास्टिकच्या पिशवीत घालून आणून दाखवला मला. खूप मोठं ऑपरेशन झालं, खूप मोठं. कदाचित हातीची किडनी चुकून परमेश्वरांकडे घातली असावी, त्यातून तो घातला असावा, त्याशिवाय काही शक्य नव्हतं. तर असं असतं. एकांतर सांगितलं की माझ्या पित्ताशयात म्हणजे मोजता न येणार इतके खडे झाले. पित्ताशय केवढं असतं, आता मोजता न येणार इतके खडे म्हणजे. मी परत विचार केला की कोणीतरी दर्डी मारली असं, कदाचित मुरमाची पाठीच बदली असेल, काय कळतच नाही मला. आपल्या शरीराबद्दल योग्य माहिती आपल्याला गैरसमज खूप आहे. पहिला गैरसमज काय माहिती आहे का, की लक्षण नसताना सुद्धा आपण आजार मान्य करतो. विनंती करतो, मी सगळ्यांच्या पाया पडतो, मला खरंच मी सगळ्यांच्या पाया पडतो. पण एक लक्षात ठेवा की जोपर्यंत आपल्याला सिम्पटम्स दिसत नाही कुठल्या आजाराचे, तोपर्यंत आपण तो डोक्यात घ्यायचा नाही. जर तुम्ही डोक्यात घेतला तर शरीरात यायला त्याला वेळ लागत नाही.
हे साधं सोपं नाही, हे समजून घ्या. आणि काही असो लक्षणं नाहीत, काय नाही, ते झालं तर ठराविक आजार असे असतात की बरेच होत नाही म्हणतात, पण निसर्गात आपल्या आयुर्वेदात समूळ नष्ट करण्याची ताकद आहे. म्हणजे अमेरिकेतून सुद्धा कॅन्सरचे पेशंट भारतात पाठवले जातात. ही भारताची आपल्या खासियत आहे. आपल्या भारतातल्या वनस्पतींचंही आपल्याला मिळालेलं वरदान आहे. म्हणजे एकदा माझ्याकडे एक पेशंट आला होता अमेरिकेत सांगितलं की लास्ट स्टेज आहे, 2च महिन्याचा आयुष्य आहे. खूप मोठे अधिकारी आहेत ते आपल्या इथे, आणि 2च महिन्याचं तुमचं आयुष्य आहे. 2 महिन्यात काही खायचं नाही आणि काय प्यायचं ते घ्या. ते डोकं धरून बसले. तिथे डॉक्टर दाखवलं तर म्हणजे काय झालंय, तर ते म्हणजे असं मग ते म्हणजे तुमच्या भारतामध्ये आहेत म्हणाले, बघा तुमच्या महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे महाराष्ट्रातलाच अधिकारी आहे, कोण आहे सांगा फक्त. तर ते म्हणजे स्वागत करतो कोणीतरी आहेत बघा. त्याने तिथूनच सर्च मारलं, काय काय केलं आणि माझ्या कॉल सेंटरला फोन लावला. आमच्या कॉल सेंटरला सांगितलं की 2 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट देतो. ते म्हणजे मी कोण बोलते माहिती आहे का तुम्हाला? नाही, कुणी असलं तर 2 महिने साहेबांची अपॉइंटमेंट सगळी फुल आहे, तर काय करणार. त्यांनी आमच्या इथं कोल्हापूरच्या SP ला फोन केला. SP ने आमच्या इथं PI ला पाठवलं, पोलीस आमच्या इथं. आणि कोणच म्हणाले एवढ्या मोठ्या माणसाला नाही म्हणतो, तू कोण आहेस म्हणाले पहिलं. म्हणजे ते रविवारी इथं पोचताय, रविवारी नाही सुट्टी असते, रविवारी यायचं. PI मला सांगितलं दादागिरी करून यायचं म्हणाले, बाकीचं मला काय माहिती. रविवारचा स्टाफ बोलवा, त्यांच्याशी मी साधारण त्यांनी 2-2.5 तास घेतले. सगळे रिपोर्ट हे सगळं सविस्तर माहिती सांगितली. मी म्हटलं साहेब 2 महिन्याच्या तुम्ही बरे होते. ते म्हणले 2 महिन्याच्या राहू दे म्हणाले, बरं व्हायचं. पण 2 महिन्यात मला जरा जरी खून आला तर हा दवाखाना राहील, एवढं लक्षात ठेव. म्हणजे बाबा तुझा नाही तर काही करायचं नाही. मला भीतीच गाठली तशी. काही चांगले होते म्हणाले, पण त्यांनी सांगितलं निसर्गातून जे काही मिळतं मी शर्तीचे प्रयत्न केले. म्हणजे बरेच वनस्पती, बरंच रिसर्च, बरंच काय काय केलं आम्ही. आणि त्यांना आम्ही आज हे केलं. आज मला वाटते साधारण 4.5 वर्ष गेली, अजूनही ठणठणीत आहेत लोक, काही प्रॉब्लेम नाही. माझं काम नाही हो, वनस्पती नसते तर मी काय करणार होते. आणि आपल्या पूर्वीच्या लोकांनी जर येऊनच ठेवलं नसतं तर तिथून पुढे मी रिसर्च करेपर्यंत मी गेले असते कदाचित, आणि आज आम्ही इथं पण नसतो असं. कारण शेवटी कसं आहे की मानव हा ह्या पृथ्वी तलावाला असा आहे ना, त्याला बुद्धी दिलेली आहे. तर त्या बुद्धीचा वापर कशासाठी कसा करेल, कोण काय होईल काय सांगू शकत. बऱ्याच लोकांना वाटतंय त्याला काय होईल, नशिबानं मिळालं, नशीबच चांगलं देतो. त्याच्या अगोदर नशीब कमवायच्या अगोदर त्याने किती वर्ष त्याच्या पाठीमागं लावलेले असतात कष्ट, हे कुणाला दिसत नाही. आजचं दिसतंय, मागचं दिसत नाही खूप लोकांना. त्याच्यामागं कष्ट आहे, तर हे बघितलं पाहिजे. चला, हे आपला काढा तयार झालेला आहे. सर टेस्ट वाईज कोण बघणार असाल कदाचित. त्यासाठी कारण 2 गोष्टी सांगतो फक्त. आणि मी तुम्हाला म्हणजे असं जर उपचार हवे असतील, घरगुती उपाय जर हवे असतील तुम्हाला, तुमचे प्रॉब्लेम सांगा. त्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती 10 आमच्याकडून मिळतील. निसर्गात गेला तर हजारो उपाय आहेत. माझ्याकडे जर विचारलं तर मी प्रत्येक आजारावर 100 इलाज सांगू शकतो, 100 इलाज. पण कसलाही असो, तर तुम्हाला 2 गोष्टी मी सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे विनंती करेन, स्वतःची किडनी सांभाळा. किडनी फार महत्वाची आहे. किडनी सांभाळण्यासाठी काय करायचं, छोटासा कांदा घ्यायचा, चिरायचा आणि 1.5 ते 2 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं. हे पाणी आटवून 1 ग्लास करायचं, वस्त्रगाळ करायचं, हे पाणी प्यायचं. हे पाणी प्यायचं 15 दिवसातून, म्हणजे 15 दिवस करायचं सगळं. वर्षभर तुम्हाला काय करायला लागत नाही. 5 दिवस केलं तर 3 महिने, 7 दिवस केला तर 4 महिने, आणि 15 दिवस केला तर 1 वर्ष तुमच्या किडनीला काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. हे करून बघा आणि बघा, खरंच करून बघा. मी विनंती करतो.
किडनी फार महत्वाची आहे. शुगरच्या पेशंटने तरी त्याला घ्या. कफ वगैरे निघून जाईलच, पण सोबत तुमची किडनी सुद्धा क्लीन. वेलदोडा खाला पाहिजे दिवसातून कधीतरी, तुम्ही आठवड्यातून एकदा तरी एक वेलदोडा दिवसभर खाऊन संपवायचा. वेलदोडा खात चाला. अजून जर सांगायचं म्हटलं किडनीसाठी तर खूप काय, शक्यतो सात्विक आहार असेल, जास्त करून लोड न देता जर आपण जेवलो, म्हणजे पोटावरती लोड द्यायचा नाही, शरीरावरती लोड द्यायचा नाही. मांडी घालून जर जेवायला बसलो, गुडघेदुखी कंबरदुखी तर निघून जाईलच, पण किडनीचं फंक्शनही चांगलं. जसं बघा डायनिंग टेबल आला तसे किडनीचे प्रॉब्लेम, शुगरचे प्रॉब्लेम वाढायला लागले, वजन वाढीचे प्रॉब्लेम वाढायला लागले. हे समजून घ्यायचं. आणि हाडांचे प्रॉब्लेम, घरात फरशी आली ना तेव्हापासून जास्त वाढायला, उष्णतेचे त्रास, पित्ताचे त्रास टीव्ही आल्यापासून वाढायला लागले, आणि मोबाईल आल्यापासून त्याचा अतिरेक झाला. कारण शेवटी आता तिकडे जाताना सुद्धा लोक मोबाईल घेऊन चालले, म्हणजे हे सत्य. जातात बरेच लोक तिकडे सुद्धा, म्हणजे इकडे डाउनलोड करायला तिकडे सेंड करत बसायचं चाललेलं असतं. तर हे सुद्धा प्रोग्राम सध्या चालू आहे. तर ते मोबाईल सुरू करायच्या अगोदर तुम्ही टाकाटक वर हा जर काढा घेतला तर, पण हा घरच्या घरी करा बरं का. त्याला फक्त वजन कमी होते म्हणजे चरबी जाणार कुठून, कशी जाणार, तर पोटा साफ होतो त्या कार्यात, उष्णता कमी होते, पित्त कमी होते. ते सगळे कंटेंट त्याच्यात आम्ही वापरलेले आहेत. आणि घरच्या घरी करून घ्या, नसेल तर तुम्ही नाही जात असतो हे असं मी सांगतो. तर हे खूप छान आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, किडनी, तर किडनीसाठी अजून जर काय हवं असेल तर तुम्ही नक्की बघा, कोथिंबीरचा काढा सुद्धा करून पिऊ शकता. बरेच लोक कांद्याचं वगैरे म्हटलं तर थोडासा वास वगैरे येऊ शकतो, तर ते प्यायचं म्हटलं तर नको वाटतं, पण कोथिंबीर छान लागते. कोथिंबीरीचा तुम्ही काढा करून पिऊ शकता. एक जुडीचा आपण काढा करायचा आहे. कोथिंबीरची एक जुडी घ्यायची, आपण पेंडी काय म्हणतात इकडे, जुडी म्हणतात ना, म्हणजे एकच जुडी घ्यायची, त्याची पानं फक्त घ्यायची, मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायची. आजपासून भाजी जरी घरी आणली तर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा. मीठ हे जंतुनाशक आहे, लक्षात घ्या. शेतामध्ये जर वाळवी लागली तर मीठ टाकल्यानंतर ती वाळवी निघून जाते, त्याच्यावर लक्षात घ्यायचं. चवीसाठी मीठ नाही आणलं आपल्या पूर्वजांनी, मीठ आणलं ते विषबाधा होऊ नये. विषबाधा होऊ नये म्हणून बरंच काय करू शकतो माहिती आहे ना आपल्याला. विषबाधा होऊ नये, फूड पॉइझनिंग होऊ शकतं बऱ्याच लोकांना, किंवा अन्नातून समजा पापणीचा केस गेला तर तो लक्षात येत नाही, किंवा चुकून मापून जर समजा त्या शेतकऱ्यांनी जर चुकून मापून जर काय झालं असेल, किंवा अन्न शिजवताना जर आपल्या किचनमध्ये स्वयंपाकीत बाईकडून जर समजा कदाचित एक एकदा पाल पडलेले असते ही माहिती नसते. मला परवा एकदा माझ्या मित्राचा फोन आला, आणि म्हणाले आमच्या इथं पाल पडली माझ्या जेवणामध्ये, त्याच्यात ते वरण केलं होतं वरणात, आणि सगळ्यांनी वरण खाल्ली. सगळ्यात शेवटी घेताना कळलं की शेवटच्या पळीला पाल आली त्यात म्हणे शिजलेली, आणि आता आम्ही ते वरण खाल्ले, काय करू, आता आम्ही मरणार का म्हणाले सगळे, मुलाबाळांसकट सगळ्यांनी खाल्लं. काय होत नसतं, असं काही गैरसमज आहेत, ते गैरसमज काढून टाका डोक्यात. तर बघा, म्हणजे आयुर्वेदाबद्दल पण खूप गैरसमज आहेत. खूप वर्ष घ्यायला लागतात, खूप दिवस घ्यायला लागतात, चव चांगली नसते. सर या काड्याची चव चांगली नाही का, असं खूप आहे. म्हणून आयुर्वेद डेव्हलप झालंय. आता ते जुने सगळे विचार काढून टाका, आणि इन्स्टंट बरं होणार सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप आलेलं आहे. त्यामुळे जे काय घ्यायचं ते आयुर्वेदिक घ्या. भले त्याचा फायदा नाही झाला तर चालेल, पण तोटा मात्र नक्की होणार नाही. हात म्हणून सांगू शकतो. आज साईड इफेक्ट मला घ्यायचे, एक आजार बरं करायला जायचं, दुसरे दोन विकत घेतल्यासारखं होतं. तर हे न करता आपण आयुर्वेदिक वापरून नैसर्गिक वापरून घेत असतो. यात सगळे नैसर्गिक घटक आहेत या काड्यामध्ये. तर असंच गुलाबी स्किन करण्यासाठी, चांगलं स्किन करण्यासाठी, ग्लो आणण्यासाठी पण सेम काढा आहे, फक्त त्याचा कलर त्या गुलाबाच्या पाकळ्यांमुळे गुलाबी रंगाचा, आणि टेस्ट गुलाबासारखीच आहे. स्ट्रॉबेरी सारखी स्ट्रॉबेरी गुलाब मिक्स असल्यासारखी थोडी टेस्ट लागते. तेही तुम्हाला पाहिजे असेल तर मी नंतर कधीतरी पाठवून देईन, बघा सगळ्यांचं. तर अशा खूप गोष्टी आहेत. म्हणून सांगतो की हे कोथिंबिरीचा काढा करून घ्या, त्याच्यातून तुम्ही एका गैरसमज काढा, स्वतःचं शरीर स्ट्रॉंग ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, भरोसा ठेवा, आणि मग तुम्ही सांगा मला की मला काय होत नाही. जर आपण म्हटलं ना अलीकडे आली खरंच काय होत आहे ना, आम्ही सकाळी कदा घाबरत असतो, आलीच वेळ कोण म्हणतच नाही, तर आलीच वेळ म्हणायचं काही झालं तर आलीच वेळ करा की बघा चांगलं राहतंय. आपण सगळ्या ट्रिक्स आपल्याकडे असतात, आपण वापरत नाही.
रोज रात्री गेलो म्हणायचं झोपायचं, बघा झोपला. मी तसंच करतो, कारण उद्या सकाळी मला वाटतं तुम्ही पण म्हणता वाटतं. तर रोज रात्री झोपताना मी गेलो बघतो झोपून टाकतोय. आज बघा विष बाधा वगैरे हो असं जर आठवण करून देत आहोत. कारण काय पुढच्या महिन्यात मला 55 चालू होते, 55 वर्षात होते, त्यामुळे 50 नंतर जरा असं व्हायला लागलं. तर आळूचं फतफद माहिती आहे ना, ते करून आठवड्यातून एकदा 15 दिवसातून एकदा खायचं, काही विष बाधा होत नाही. अगदीच काय वाटलं तर तुम्हाला निरगुडीच्या पानांचा रस पाव चमचा 15 दिवसातून महिन्यातून एकदा घ्यायचं आणि त्याच्या कोमट पाणी प्यायचं. तुम्हाला हे कॅन्सरसाठी पण खूप चांगलं नाही, म्हणजे कॅन्सरचे जंतू वगैरे सुद्धा आपल्याला शिरकाव करू शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विषबाधा सुद्धा निघून जाईल. हे करून बघा, खूप चांगलं आहे. आता विंचू चावल्यानंतर लोक बघा की काय काय करतात. विंचू चावला ना 2-3 मिनिटांमध्ये आपण तिथे विष घालवू शकतो. 2 ते 3 मिनिटांमध्ये. सफरचंद खायचं, इकडे सफरचंद खायला चालू केलं की इकडे विष निघून जायला चालू. वेदना असतात ना लगेच थांबतात. करून बघा, त्या गोष्टी करून बघा. म्हणून विंचू काटा काय असेल ना तर ते करायचं. त्याचं थोडंसं सफरचंद घेतलं ना, थोडंसं कापा घ्यायचा त्याचा, जिथं चावला तिथं जर समजा तुम्ही ते सफरचंद घासलं ना लगेच निघून जातं. लगेच निघून जाते. एखादा कीटक चावला, माशी चावली तरी सुद्धा आपण त्याच्यावरती काय करायचं, सफरचंद घासायचं, 1 मिनिटात निघून जाते. 1 मिनिटात हे करून बघा. लिंबू घासायचं, लिंबू आणि मीठ घासलं ना तर सूज 1 मिनिटात उतरते. मधमाशी वगैरे चावली ना, लिंबू मीठ घासायचं, 1 मिनिटात सूज उतरून जाते. ह्या गोष्टी करू शकतो. अशा खूप काही गोष्टी आहेत. आता कळंबी तुम्हाला कदाचित आता इकडे काय म्हणतात माहित नाही, पण कळंबीचं पान जर एखादा श्वान चावलं, कुत्रा चावला, काय चावलं ना, त्याचं जर समजा 2 पान चावून खाणार ना, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं औषधच घ्यायची गरज नाही. रोग साप चावला, कसलाही विषारी साप असू दे, आपल्याला एरंड माहिती आहे ना, एरंडाचं कोवळं पान चावून खायचं, 5-10 मिनिटांमध्ये सगळं विष निघून जातं. काय करायची गरज नाही. नंतर काय असं तुम्हाला भीती असेल तर तुम्ही बाकीचे इलाज करू शकता, पण हे काहीच करायची गरज नाही. असे खूप इलाज आहेत, मी सांगत नसतो. तर शेवटचा इलाज सांगतो तुम्हाला. शेवट जे आहे ते आपण थोडं कॅन्सरकडे बोलू. कारण सध्या जर बघितलं कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललंय. माझ्या इथं जर सेंटरला जर बघितलं तर 100पैकी, म्हणजे रोजचे पेशंट तसे बरेच असतील माझ्याकडे, पण 100पैकी 20 ते 30 पेशंट माझ्याकडे कॅन्सरचे रोज. म्हणजे 20 ते 30% कॅन्सर आला मला हरकत नाही माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे, हे वाचलं पाहिजे आपण त्याच्यात. आणि सध्या प्रिव्हेंटिव्हली असं काय आपल्याला नाही आहे, त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कॅन्सर पासून लांब राहायचं असेल तर योग्य आहार घ्यायचा. दर 2 तासाला काही ना काहीतरी खात राहायचं. तास, 1.5 तास, 2 तासानंतर खात राहायचं काही ना काहीतरी. शरीरात ताकद टिकली पाहिजे. आपण काय करतो, डाएटच्या नावाखाली उपाशी होतो. वजन कमी करायला जायचं, सकाळी जेवायचं की त्याच्यावर संध्याकाळी जेवायचं. दिवसभर एम्प्टी स्टमक म्हणून काय होतं, ऍसिडिटी वाढते. बऱ्याच लोकांना त्रास होतो. सगळ्यांनाच सूट होतं असं नाही आणि सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो असं नाही, पण हे होत. तर त्या गोष्टींसाठी आपण काय करतो, दर 2 तासाला थोडं थोडं खात राहिलं तर एनर्जी टिकून राहते. पोटाला ताण बसेल असं कधी जेवायचं नाही, अन्न घ्यायचं नाही. त्याच्यामुळे पोट तर सुटायला लागतं. परत आपल्याला अस्वस्थता वाढायला लागते. बीपीचा त्रास होऊ शकतो. बीपीच्या त्रासासाठी सुद्धा लसूण आपण चावून खाल्ला सकाळी 1 आणि संध्याकाळी आणि कुंभक केला की 15 दिवसामध्ये बीपी निघून जातो. करून बघा या गोष्टी. हजारो लाखो लोक आहेत. तुम्ही युट्यूबवरती जर बघितला तर हजारो लाखो लोक आहेत. सगळ्या चॅनल्स बघत चालला. मराठी वैद्य म्हणून जे आहे त्याच्यावरती रेसिपीज दिलेले आहेत की काय कसं करायचं. कारण ऐकायला येत नाही मसाल्यांचा लेप करून कसा लावायचा. थायरॉइडचा त्रास आहे तर हिंग आणि लसूण याचा लेप कसा लावायचा, उमराचा चीक कसा लावायचा, हे सगळं त्याच्यावरती दाखवलं. उमराचा चीक, थायरॉइडची गाठ असते ना, तर उमराचा चीक लावल्यानंतर निघून जाते. आणि असा व्यायाम करायचा. असं जर करत राहिला तर बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा फायदा होतो. गाठ निघून जाते. आमच्याकडे कितीतरी लोक आहेत ज्यांच्या गाठी निघून गेलेल्या आहेत. खूप म्हणजे शुगरची औषधं सोडलेली आहेत, बीपीची औषधं बंद केलेली आहेत. असं किती हजारात लोक आहेत. तुम्ही युट्यूबवरती बघितला तर खूप लोकांना तुम्हाला समजून जाईल
व्हेरिकोज वेन्स आहेत, आपल्याला चालता फिरता तिकडे, त्याला सुद्धा लिंबू मीठ लावून कसं चोळायचं, किंवा लसूण आणि हिंगाचा लेप देऊन कसं आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना तुम्ही बटाटा शिजवून कसा लेप करून लावायचा, हे सगळं आहे. बटाटाचा लेप करून लावला तर तुम्ही बटाट्याचा, तर गुडघेदुखी कंबरदुखी कमी येते. स्त्रियांनी खसखस खायची असते, खसखस खाल्ल्यानंतर कंबरदुखीचा त्रास निघून जातो. पुरुषांनी तीळ खायचे असतात, म्हणजे अंदरुनी ताकद येते तर येतेच, पण हाडही मजबूत होतात, कॅल्शियम वाढतं. अशोकाच्या पानांचा काढा पण प्यायचा, त्यातूनही आपली अंदरुनी शक्ती निघून जाते. चांगलं आपल्याला म्हणजे जे पेशन्स पाहिजे ते सगळे पेशन्स येतात. बऱ्याच लोकांचे म्हणजे खूप प्रॉब्लेम्स असतात, ते सगळे असं. आता तुळस आणि पुदिना खाल्ला तुम्ही तर दम लागणे, बीपीचा त्रास, हृदयाला होल आहे, अमुक आहे, तमुक आहे, ब्लॉकेज आहे, हे सगळे आपण काढू शकतो. पुदिना आणि तुळशीची पानं एकत्र करून खाल्ला तर. त्याच्यानंतर तुम्हाला उंबराचं पान आहे, उंबराच्या पानाचा काढा करून पिला तर तुम्हाला बऱ्यापैकी उष्णता गायब होते. झालं तर पिंपळाच्या पानांचा काढा करून पिला तर तुम्हाला गर्भाशयाच्या गाठी वगैरे कमी होतात, शिस्ट वगैरे येतात ना ते येतात. मासिक पाळीमध्ये ज्या अडचणी येतात त्या पिंपळाच्या पानांचा काढा पिल्यानंतर कमी होतात, निघून जातात. असं खूप आहे. सुंदर दिसायचं, चेहऱ्यावरची कारेगार घालवायचं, याची साल घ्यायची, केळीची साल घ्यायची, त्याच्यात लिंबू पिळायचा, थोडासा खायचा सोडा आणि थोडस तुम्ही त्याच्यात तुरटी टाकायची, हे मिक्स करायचं मिक्सरला लावून, त्याचा लागदा तयार करायचा आणि ते चेहऱ्यात लावायचं. 2-3 मिनिटं ठेवायचं, धुवून टाकायचं. 2-3 मिनिटात बघा की तुम्ही कुठे जर समजा कार्यक्रमात जाणार असाल, एखाद्या पार्टीला जाणार असाल तर एक 2-3 मिनिटं अगोदर हे करायचं, विदाउट मेकअप जायचं. तुम्हाला प्रत्येक जण विचारलं कोणत्या पार्लरला जाऊन आला तो, नाही अहो हे नॅचरल आहे आणि हे जात नाही. मेकअप जाऊ शकतो, पुसायचं म्हटलं तर घाम आला तरी पुसू शकत नाही, मेकअप केला तर काय, हे तुम्ही करू द्यावा. केस छान ठेवायचे, सुंदर ठेवायचे केस, तर तुम्हाला सांगतो छान ब्रॉड करायचे केस, लांब करायचे, म्हणजे केस गळती होऊ नये असं जर वाटत असेल तर संत्री आणि मोसंबीची साल घ्यायची, मिक्सरला वाटायची, लिंबू पिळायचा, परत ते तासभर झाकून ठेवायची आणि ती आपल्या केसांच्या मुळाला लावायची आंघोळीच्या अगोदर तासभर, आणि तासाभरानंतर धुवून टाकायचं. चला हे तुम्ही आठवड्यातून एकदा 2दा करा, बघा लांब सडक सिल्की केस होतील, एकदम छान होतील. अहो खूप आहे करण्यासारखं, खूप आहे. अजून बरंच काय 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 आपण सांगू शकतो. डोळ्यांची काळजी घ्या, डोळ्यांमध्ये किमान 15 दिवसातून एकदा तरी आपण खंड दूध घालायचं. डोकं शांत राहतं, डोळे शांत राहतात. कॉम्प्युटरवर मोबाईलवर आपण बघितलेलं किंवा त्याचं जे रखरख होते ना, लाल होणे, रखरख होणे, त्रास होणे, इथं दुखायला लागतं बघा बऱ्याच लोकांना, ते घालवा तसं दूध घालायचं, थंड दूध घालायचं, लगेच होते, ओके होऊन जाते. जर चष्माच काढून टाकायचा घालवायचा आहे तर स्वतःची लाळ जिभेवरची अशी भरायची सकाळी उठल्याबरोबर. बघा चष्मा लागणार नाहीच नाही, लागलेला असतं तर फिरून जाईल. हे करून बघा, डोळ्यांचे विकार आजार सगळे निघून जातील. लाळ सगळ्यात मोठा औषध आहे, हे तुम्ही करून बघू शकता. असं सांगितलं ना मी, एक सारखं जर चालू केलं ना पट्टा, तुम्ही दिवस रात्री टाकत तसं एवढं माझ्याकडे आहे आणि एवढं मी हजारो इलाज सांगू शकतो. साठी दात किडले, पडले, आता दातात जर कीड असेल तर वावडीन घ्यायचं, आणि तिची पाण्यात भिजवायचं, पुरचुटी करायची कागदाची आणि ती ठेवायची कापडात, पांढऱ्या कापडात, 1 तासभर. फक्त लाल गिळायची नाही, तासभर तुंकत राहायचं असेल आणि तासाने काढायची. सगळी आळे त्याला चिकटलेले असतात, दातातली सगळी कीड त्याला लागून बाहेर येते. करून बघा. दात हलतायत, किडले किंवा दुखायला, पेरूची पानं, केळगुडीची पानं तांब्यावर पाण्यामध्ये थोडी 4-5 टाकायची, हे पाणी कडक उकळवायचं, गाळून घ्यायचं, तुरटी फिरवायची, फक्त चूळ भरायची. 10 मिनिटात जर दात तुमचे जाम नाही झाले ना आणि दुखायचं नाही थांबले ना, तुम्ही सांगा ते पाहिजे, तुम्ही मगातली एक पैसा झाडायची, अजून काय सांगतो हे करून बघा. हे खूप आहे, खूप आहे. पोटा साफ ठेवायचा, बऱ्याच लोकांना पोटा साफ होत नाही तर वावडिंगाचं पाणी प्यायचं. लहान मुलांना बघा 2 दिवसातून 3 दिवसातून एकदा शिला होते. लहान मुलं फार त्रस्त असतात, लहान मुलांना औषध द्यायचं नाही, पाया पडून सांगतो वावडिंगाचं पाणी पाजा. ज्या दिवशी पाजणार अर्ध्या तासात जर बाळ ओके नाही झालं तुम्ही सांगाल त्या खूप वावडिंग टाक, उकळून द्यायचं, वावडिंग टाकायचं, 10-15 मिनिटं ठेवायचं, उकळून गाळून द्यायचं, बस क्लिअर होऊन जातं. असं काही शंका असेल तर ताई नक्की विचारा. असे खूप इलाज आहेत आपण करू शकतो जे घरच्या घरी आहे. आता संधी वाट आहे त्याच्यासाठी सुद्धा बघा, खूप लोक त्रस्त होतात. तर पांढरे तीळ खाल्ल्यानंतर कमी होऊन जातात, हाडांचं दुखणं, कॅल्शियम वगैरे भरायचं असतं. मेन म्हणजे ना ताक भाकरी खायची,
ताक भाकरी. बरेच लोक बघा संधिवाताला आंबट चालत नाही, हे चालत नाही म्हणतात, ताक भाकरी खावत नाही. बघा तुम्हाला संधिवात होऊ शकत नाही किंवा झाला असेल तरी कमी होऊन जाणार. भाकरी पाहिजे, ज्वारीची भाकरी खायची. अहो खूप आहेत, असं खूप सुंदर दिसावं वाटतं प्रत्येकाला, प्रत्येकासाठी. आता नाका खाड वाढलं तरी 5 लिटर 3 कप पाण्यामध्ये आपण 1 चमचा सुंद पावडर टाकायची, ते 3 कप पाणी आठवून 1 कप करायचं, वस्त्रगाळ करायचं, काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं, रोज रात्री झोपताना 2-2 थेंब सोडायचे, बस. 8 दिवसामध्ये नाकात हाड काय. बरेच लोक घोरत असतात बघा, म्हणजे शेजा पाजाला सुद्धा उठवतील असो. ते डॉल्बी बंद करा म्हणून बंदी आणण्यापेक्षा ह्यांच्यावर बंदी आणावी असं वाटतं कधीतरी. मोदी साहेबांना सांगून असल्यावरती जीएसटी लावावं असं वाटते मला कधीतरी. घोरला की त्याला जीएसटी लावायचं, म्हणजे माणसं घोरायची बरोबर करायची. तर खरं सांगू का, ज्या दिवशी मी सांगितलेलं इलाज करावं त्या दिवसापासून घोरणं बंद. बंद म्हणजे बंद, बटन मारल्यासारखं. तूप घ्यायचं, कोमट करायचं, 2-2 थेंब नाकात सोडायचं, ज्या मिनिटाला घालणार बंद, घोरायचं बंद. 15 दिवस करायचं, परत घोरत नाही. करून बघा, साध्या सोप्या गोष्टी असतात. अहो खूप आहे, म्हणजे असं काय तो सांगतो की शेवटी कसं आहे, थोडं शेवटवरती सांगतो ते. त्याच्या अगोदर जर असं इलाज म्हणजे माहिती असावं की काय काय आहे, बरंच काय काय. कॅन्सर कसं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून जरा शेवटी सांगतो, जरा त्याच्या अगोदर ऐकू देत. म्हणजे हे सगळं आहे. दुधामध्ये सुद्धा खूप ताकद आहे बरं. दूध जर समजा आपल्याला शाई वगैरे जर पडली असेल खिशामध्ये, पेन मला शाई पडली तर शर्टच खराब होऊन जातो, कपडा खराब होऊन जातो. आपण ते 10 मिनिटांमध्ये काढू शकतो. दुधामध्ये भिजत ठेवायचं ते 10 मिनिटं, नंतर धुवायची पण गरज नाही, ऑटोमॅटिक निघून जातं. असं खूप आहे. टाकाऊतून टिकाऊ खूप करू शकतो. मगाशी जे तुम्ही कडलिंबाची पानं ठेवली होती ना बाजूला, त्याचं कोणी विचारलंच नाही पण. ते आता गार झालेले आहेत, आता थंड झाले. आता तुम्हाला सांगतो, परत हे मिक्सरला टाकायचे, त्याच्यात तुरटी आणि त्याच्यात लिंबू पिळायचा. आणि हे तुम्हाला इचिंग होत असेल किंवा काळे डाग असतील तर त्याच्यासाठी हे खूप दिवस टिकतात बरं का, खूप दिवस टिकतात. ते काही खराब होत नाही. मिक्सरला लावून लिंबू आणि त्याच्यात समजा जर हे टाकलं तुम्ही तुरटी, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही लावायला घेणार ते तेव्हा तेव्हा दूध मिक्स करून थोडंसं काढायचं, त्याच्यात दूध मिक्स करायचं आणि लावायचं. स्किन एकदम सॉफ्ट होते, एकदम सॉफ्ट. लहान मुलांची स्किन कशी असते सेम स्किन तशी होती. करून बघा हे गोष्ट, खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना इथं असं काळा असतं, इथं काळा असतं, डाग हे निघत नाही. तर हे डाग काढायचे असतील, स्किन एकदम सॉफ्ट लहान मुलांसारखं. इकडे जर हात लावला तर एकदम लहान मुलाच्या डागाला हात लावल्यासारखं वाटतं तुम्हाला, ते करून बघा. असे खूप सारे साबण आपण घरच्या घरी करू शकतो, शॅम्पू करू शकतो. टाकाऊतून फळांच्या साली टाकू नका, त्यांच्यापासून सुद्धा आपण बरं. कलिंगडाची साल, ते त्याचा तर खूप उपयोग आहे, खूप उपयोग. म्हणजे आपण अंगदुखीचा अंगदुखी थांबवणारा साबण त्याच्यापासून तयार करू शकतो. कलिंगडाची साल घ्यायची आणि बाभळीची साल घ्यायची, आणि दोन्ही काय करायचं, थोडंसं खोबरेल तेल टाकून ना ते दोन्ही त्यात भिजत ठेवायचं. नंतर हे उकळवायचं, ते थोडंसं घट्ट व्हायला लागतं. नंतर हे मिक्सरला लावायचं, ते स्मॅश करायचं, लगदा तयार होतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला लिक्विड साबण तयार होतं. तुम्ही बॉटलमध्ये ठेवून हे करायचं. ते जर तुम्ही घेतलात ना आंघोळीच्या वेळेस थोडं बॉटलमधून घ्यायचं, लावलात ना तर काय सांगू, अंगदुखीचा साबण झालं काय. अंगदुखी पण जेव्हा जेव्हा कंटाळा वाटतो, जेव्हा जेव्हा हे वाटतं, थोडंसं जर मीठ घातलं ना त्याच्यात, म्हणजे यस ते घातलं, ते जर थोडंसं त्यात टाकणार ना थोडं, तर जॉबवरून तुम्ही आलाय किंवा कामावरून जॉबवरून तुम्ही फॅक्टरीतून कंटाळून आलाय, खूप थकवा झालाय आणि अंग दुखायला लागलं, कशाने इंटरेस्ट नाही, जेवायची सुद्धा इच्छा नाही, याला फक्त आंघोळ हे लावायचं नाही, आंघोळ करायची. परत नाही तर फॅक्टरीत गेला तर दुसऱ्या शिफ्टला चांगला नाही, थकवाच निघून जातो. हे कलिंगडाची साल करू शकतो. हे खूप आहे, असं असंख्य सांगू शकतो. तर ठीक आहे, चला शेवटी आपण कॅन्सरकडे आलो. तर कॅन्सर सगळ्यात डेंजर आहे, म्हणजे डेंजर कोड म्हणायला हरकत नाही. कॅन्सर लय बेकार आहे, कारण ऑपरेशन करून कापलं तरी आणि परत येतो, उद्भवतो. असं मी बऱ्याच पेशंट बघितलं. 2 वर्षांनी 4 वर्षांनी परत येतो, किंवा कायमस्वरूपी निघून जात नाही असं म्हणतो. तर याच्यासाठी तुम्हाला साधा सोपा इलाज सांगतो, तो करा. मी पाया पडतो सगळ्यांच्या, खरंच एवढं करून बघा.
हळदीची गोळी करायची, छोटी हळद याची ऑर्गॅनिक हळद घ्यायची, त्याची गोळी करा छोटीशी, साधारण हरभऱ्याच्या डाळीची, जिभेवरती ठेवायची, सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यासोबत ती डायरेक्ट गिळून टाकायची. बस. हळद जखमेवरती टाकल्यानंतर गोळी कशी पाणी मिक्स करून पाण्याचा टेम टाकायचा, गोळी तयार होते छोटीशी, ती घ्यायची, गिळायची. कसं आहे हरभरे ते प्रमाण बरोबर सांगता येतो, नाहीतर पाव चमचा घ्या म्हटलं की एकेकाच्या घरात पळीसारखा चमचा असतात, एकेकाच्या घरात खूप छोटे चमचे असतात. आमच्याकडे पुण्यात बघितलं तर कपही एवढीच असतात चहाचे, आणि चमचे बघितलं तर म्हणजे ते टूथपिक त्याच्यापेक्षा मोठे असतात. त्यामुळे आता ते पाव चमचा घ्या म्हणण्यापेक्षा ते न घ्या म्हणल्यालाच बरं आहे. असं आहे पाव चमचा म्हणजे, कारण पुण्यात बऱ्याच ठिकाणी मला अनुभव आला की गेलं ना की चहा घेणार असं विचारतात. आता घेणार म्हणायचं नाही म्हणत, आमच्या कोल्हापूरच्या माणसाने घेणार घेणार तर भांडल्यावर डायरेक्ट गॅस म्हणायचं, गॅस म्हणायचं असं. तर इकडे तसं काय नाही बरं का, औरंगाबादला पण चांगलं आहे. म्हणजे साक्षात गोळी साहेबाला पण मी एकदा गेलो होतो तर ताईने मला जेवल्याशिवाय सोडलं नाही गेलं त्यावेळेस. म्हणजे असं म्हणजे ही माणुसकी बघायला मिळते खरं तर, म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या ही माणुसकी असलं आणि बघायला मिळत खरंच खूप म्हणजे दुर्मिळ असतं साहेब, दुर्मिळ असतं. नाहीतर माणसं थोड्या गोष्टी फार हवेत असतात. आणि म्हणतात ते हळदीची गोळी, मगाशी सांगितलं निर्गुडीच्या पानांचा रस तो एक प्यायचा. सगळ्यात महत्वाचं आहे ते योगा करा, व्यायाम करा, चाला, योग्य आहार घ्या, कॅन्सर पासून लाभ राहण्याचा योग्य आहार ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि विनंती करतो की वर्षातून एकदा तरी कम से कम तुमच्या बॉडीचं सर्व्हिसिंग करून घ्या. आपण काय करतो, 50,000 लाख रुपयाची टू व्हीलर महिन्याच्या महिन्यात जाऊन तुम्ही सर्व्हिसिंग करून आणतो. 5-50 लाख रुपयाची आपण 4 व्हीलर म्हणतो, ज्याची आपण सर्व्हिसिंग करतो महिन्याच्या महिन्याला. ते बुकलेट बघत बसलेलं असतो, तारीखच असते. आपण सांगायला तर ड्रायव्हरचं लक्ष असतं, ड्रायव्हरच्या पेक्षा अगोदर आपलं लक्ष असते, आपण सर्व्हिसिंग केलं का, झालं का, त्याची किती काळजी घ्या. मी म्हणतो चला गाडी बंद पडली, मोडली, तुटली, दुसरी घेऊ. इकडे जर काय झालं तर काय करणार, मेला ठीक आहे जाऊ दे, मरू दे म्हणतो. पण पॅरालाइज झालं, काय झालं, काय हँड्रेड झालं, वेगळंच काय झालं, पॅरालाइज झालं की मग झिरो किंमत आहे. महिनाभर तो तिथून पुन्हा थांबा जरा, बसा जरा, देतात घेतात अशी भाषा येईल जवळच्या लोकांची सुद्धा. थांबा थांबा जरा. जे जॉबवर जाणार असते ना त्याला किंमत असते, घरात बसलेल्या आजारी माणसाला किंमत असते. आयुष्यभर कितीही कष्ट करत असतो. आता मी सुद्धा 0 to आलोय वर, म्हणजे एक वेळेस जेवायला मिळत नव्हतं. माझी जर स्टोरी तशी ऐकला तर फार वेगळी आहे. म्हणजे एक वेळेस सुद्धा जेवायला मिळत नव्हतं. जे काही दिवसातून 40-50 रुपये मिळत होते, त्या 40-50 रुपयेमध्ये मी बायको आणि मुलांना खाऊ घालत होतो. मी मात्र काहीच खात. अशा पद्धतीने 3 दिवसातून 4 दिवसातून एकदा जेवायची सवय लावून घेतली. आणि तिथून आता मी 7 बाय साधारण 10ची खोली असेल, त्या खोलीमध्ये 7 बाय 10 पण असेल, 7 बाय 7 असेल, तेवढ्या खोलीत राहत होती. आज परमेश्वराच्या कृपेने घर वगैरे सगळं चांगलं, बायको मुलं मिळवले, पण विचार चांगले आहेत माझे, त्यामुळे मी सेवा करतो. आणि जे काय मिळवले त्यातलं काही मुलांना ठेवणार नाही, मुलांना देणार नाही. मुलांना मी आधीच सांगून काही मिळणार नाही, तुमचं तुम्ही बघायचं. फक्त मोठं करायचं, शिक्षण द्यायचं, संस्कार द्यायचं काम करतो. शिक्षण ज्या दिवशी संपल तिथून पुढं ते काही घ्यायची आणि तुमचं तुम्ही घर सोडायचं, काही मिळणार नाही. कारण माझ्या वडिलांनी पण मला काय दिलं, माझ्या वडिलांनी दिलं असतं तर कदाचित मी कुठेतरी कोल्हापूरचा म्हणल्यानंतर दारू मटण ह्यातच थांबलो असतो, इथंपर्यंत आलो नसतो. कारण कसं आहे की स्वतः हातपाय मारायला कधी शिकतो माणूस, शिकार करायला कधी शिकतो, जेव्हा पोटाचा खेळ असतो त्यावेळेस. आणि हे आपण जाणलं. आणि आम्ही फाटक्या चड्डीवरती शाळेला गेलो म्हणून आम्हाला शाळेचं म्हणतो. आताच्या मुलाला जेवण नाही. आपण काय म्हणतो की मी फाटक्या चड्डीवरती गेलो, माझ्या मुलाला जायला नको, आपण सगळ्या फॅसिलिटी देतो, पण ते खरंच ते घेतं ना.
पुण्या मुंबईला मी बघतोय की आई वडील पैसे देतात, हॉस्टेलला असतात आणि मुलं मुली रस्त्यावर सुद्धा दारू घेत असतात. याच परिस्थिती बघतोय, भयान झालेली आहे. तर ती परिस्थिती कुठं थांबली पाहिजे आणि त्यासाठी आपण त्यांना हात पाय मारायला शिकवलं आणि ते शिकवायचं असेल तर सगळ्या सुविधा बंद करायला पाहिजे. तर ठीक आहे, चला असो. तर हे सगळं करत चला. बॉडी सर्व्हिसिंग करा, वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग केली जाते. 3 प्रकारे करू शकतो. पहिला प्रकार आहे तो पंचकर्म सेंटरमध्ये जाऊन. पंचकर्म सेंटरमध्ये तुम्ही जर गेला तर पहिल्या दिवशी वमन देतात, दुसऱ्या दिवशी बसती असते. 7 दिवस त्याच्याकडे थांबायला लागतं किंवा 7 दिवस आपल्याला जायला लागतं. वमन देतात, बघा की एवढी उलटी करून घेतात, पोटात काय काय असते ते आपल्याला त्यावेळेस कळायला लागतं. बसती देतात, निमा देतात. तिसऱ्या दिवशी पोटाची मसाज, चौथ्या दिवशी पाठीची मसाज, 5व्या दिवशी डोळ्यात, नाकात, कानात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचं ऑइल घालतात, स्वच्छता करून देतात. 6व्या दिवशी तुम्हाला फुल बॉडी मसाज करतात. सेम गाडीचं सर्व्हिसिंग, काय फरक नाही. पहिलं पोटात ऑइल बदली करून घेतात, किंवा वमन बसती करून घेतात, एअर फिल्टर साफ करतात, ऑइल फिल्टर साफ करतात, काय कार्बोरेटर मधला कचरा काढतात. हे सगळं चाललेलं असतं, सेम असतं. मग नंतर कसं शॅम्पू लावून गाडी सगळी चोळतात, तसं तुम्हाला सगळं बॉडीला तेल लावून ऑइल मसाज करतात. गाडीला शेवटी कसं वॉश करतात, सर्व हे करतात, तसं आपल्याला 7व्या दिवशी औषधी पाण्यानं स्वच्छ स्नान करून आंघोळ घालून नकात सुद्धा घाण काढून देतात. 7व्या दिवशी तुम्ही एकदम खणखणीत चला, वर्षभर परत बघायचं नाही म्हणतात. गाडी शोरूम पीस सारखी दिसते, बॉडी सुद्धा तुमची कसं शोरूम पीस, बघायचंच नाही परत. वर्षभर फक्त तोडायचं. मग काही खाल्लं पिलं तर परत पुढच्या वर्षी करायचं. 14,000 रुपयापासून पॅकेजेस आहेत. अगदीच काय वाटलं आमच्या इथं हाडको करणार तर कुठे हाडको करणार ना, हाडको कॉर्नरला आमचं आहे पंचकर्म सेंटर आहे. व्हिजिट द्या किंवा एकदा नक्की आपण करावं असं मला वाटतं. आणि हे जर नाही जमलं तर घरच्या घरी करायचं असेल तर 3 दिवस सलग 3 दिवस ताक प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, ताक लागली ताक प्यायचं. रात्री झोपेत जाग आली तरी पाणी प्यायचं नाही, ताकच प्यायचं. रवीने मुसळायला सांगा, वस्त्रगाळ करून ताक घ्यायचं. 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आणि असं कम से कम 5 ते 6 लिटर ताक दिवसाला प्यायचं. बस 3 दिवसामध्ये बॉडी फुल सर्व्हिस. काय होतं, डोळ्यातून घाण लागते, कानातून येते, स्वतःला स्वच्छ करायला लागतं एवढंच. पोटा साफ होऊन जातो, सगळं उलटी होत नाही, पण लूज मोशन वगैरे होऊ शकतं, विकनेस येतो, थकवा जाणवतो, पण त्यासोबत वजन पण कमी होतं. 3-4 दिवसात 4-5-6 किलोपर्यंत वजन कमी येतं आणि ते तसंच कॉन्स्टंट राहतं. ते पुढं अजून कमी होत जातं आणि बॉडी फिटिंगमध्ये राहते, स्किनला ग्लो येतो, सगळ्या गोष्टी होतात. तर हे करून बघा 3 दिवस. पण 3 दिवसात चक्कर वगैरे येतो, कमी थोडंसं सण करावं लागतं. मदत नाही पण सण करावं लागतं थोडं. मला केलं काय करायचं. मग त्याच्यापेक्षा सोपा मार्ग म्हटला तर मग सुजीवनी लिक्विड म्हणून आहे, डॉक्टर संजीवनीचं आहे सुजीवनी लिक्विड. पथ्य पाणी पाळायचं नाही, रेग्युलर फूड घ्यायचं, काही नाही. फक्त एकच आहे, सकाळी उठल्याबरोबर आनाशी पोटी घ्यायचं, 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यात टोपणीत दिलेलं आहे 1 टोपण आणि सोबत एक पावडर दिलेली आहे, ती मिक्स करायची. चवीसाठी साखर मीठ घातलं तर बऱ्यापैकी सरबत पिल्यासारखं लागतं. हे तुम्ही सकाळी आनाशी पोटी घ्यायचं. अर्धा तास काही घ्यायचं काय, अर्ध्या तासानंतर काही खाऊ शकता. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून विदिन 1 स्ट्रोक तरी पोटाचा, बटाट्याची चालत, टोमॅटोची चालत, ब्लॅक एंड ब्राउनिश कलरचं मोशन व्हायला लागतं. लूज मोशन होत नाही, मोशन होतं, पण ते पोटा साफ व्हायला लागतो टोटल. म्हणजे लक्षात पण येणार नाही पोटा साफ झाला खराब असं लगेच पाहिजे. तर ह्या मोबाईल घेऊन जायची गरज लागणार नाही. उष्णता, पित्त सगळं त्यातलं कमी होतं. उष्णता कमी होऊन जाते, पित्त कमी होऊन जातं, सगळी बॉडी फुल सर्व्हिसिंग होते. 12 ते 15 दिवसाचा हा डोस आहे. त्या डोसमध्ये कम्प्लीट होऊन जातात. 20 ml घ्यायचं, कमी जास्त चालतं. त्यामुळे 12 ते 15 दिवसामध्ये आपल्याला सगळं संपून जातं. करून बघा ही गोष्ट आणि मग सांगा. कारण हे आपल्याला व्याधीमुक्त आयुष्य जगायचं असेल, रोगमुक्त जगायचं असेल आणि जर समजा हे असेल कॅन्सर, BP, शुगर हे बरेच आजार आहेत, त्यांच्यापासून लांब राहायचं असेल, व्यायाम गरजेचा आहे, आहार गरजेचा आहे आणि बॉडी सर्व्हिसिंग गरजेची. तर ह्या गोष्टी करत चला. आणि त्याच्यापेक्षा पुढे एक सांगतो की खरंच आम्ही जी माझी डॉक्टरांची टीम आहे, डॉक्टरांची टीम आम्ही बरेच दिवस झालं एका प्रयत्नात होतो. मग आता आम्ही बरेच जी R&D केली, बऱ्याच त्याच्या गोष्टी रिसर्च केल्या, काय काय केलं आणि त्याच्यावरून कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. कारण
लहान लहान मुलं बघितली तर त्याला कॅन्सर आहे. माता भगिनींना जास्त कॅन्सरचं प्रमाण आहे. ब्रेस्ट कॅन्सर आहे, गर्भाशयातल्या गाठी आहे, गर्भाशयाला कॅन्सर आहे. बऱ्याच लोकांना मूळव्याधीच्या ठिकाणी कॅन्सर आहे. कुठे इथं कॅन्सर आहे, इकडे कॅन्सर आहे, टाळ्याला कॅन्सर झाला, बऱ्याच लोकांच्या कानात दूध सगळीकडे म्हणजे ट्युमर आहे, घशाला आहे, अन्ननलिकेला आहे. खरंच म्हणजे असं वाटलं की कुठं जागा शिल्लक राहिली नाही. जागा शिल्लक राहिली. कॅन्सर कुठेही व्हायला लागला, कुणालाही व्हायला लागलाय. कॅन्सर वय बघना, पद बघना, किंवा गरीब श्रीमंत बघा, काही बघत गाठ आली सांग. म्हणून हे कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे. आणि जसं कोविडमध्ये काड्यांनी कुड्यांनी आयुर्वेदाने जेवढा सपोर्ट केला, तसं आता मला वाटतं की आयुर्वेदच ह्यातून आपल्याला बाहेर काढू शकतो मला वाटतं. आणि जे आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि अशा प्रयत्नातून आमच्या सगळ्या रिसर्चमधून आम्ही खूप ठिकाणी बघितलं, खूप ठिकाणी गेलो. मग आम्ही बऱ्याच लोकांना भेटलो, काय काय झालं, पण याला राजाश्रय कुठे मिळाला. आणि आज मी फार अभिमानानं सांगेन की मला या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याला राजाश्रय मिळाला. आणि तो आदरणीय गौरी साहेब यांनी सगळ्यांच्या तुम्हाला सल्यूट आहे माझा. थँक्यू थँक्यू. कारण हे साध्या व्यक्तीकडून काम होणे नव्हतं. म्हणजे मला एक व्यक्ती भेटली होती, ती म्हणाली लाखात एक व्यक्ती अशी असते, लाखात एक व्यक्ती अशी असते की जे परमेश्वरानं खाली पाठवलेले असते, आणि तीच एक असं काम करू शकते, तीच एक असं काम करू शकते. तर मी बऱ्याच लोकांच्याकडे म्हणजे रती महारथींच्याकडे गेलो, प्रत्येक जणांनी स्वार्थ दाखवला, प्रत्येक जणांनी म्हणजे खूप जणांनी स्वार्थ दाखवला, खूप जणांनी नाही असं नाही तसं नाही, ठीक आहे बघू वगैरे अशी उत्तरं. पण पूर्ण भरोसा ठेवला तो गोविंद साहेबांनी. मेन म्हणजे एकही नया पैशाचा स्वार्थ दाखवला नाही. हे या माणसाचं मोठेपण. आणि ही माणसं मी म्हणलं ना, लाखात एक माणसाचा परमेश्वर पाठवतो, ते माझ्या दृष्टीनं गौरी साहेब आहे. कारण हे कुठलाही स्वार्थच नाही. मी स्वतः विचारलं, सर म्हणलं तुम्हाला सांगायचं हो म्हणजे डॉक्टर साहेब, हे तुम्ही जगासाठी करताय, त्यात आमचं कुठंतरी सहकार्य लागतं, हे आमचं भाग्य आहे. हे वाक्य बोलणारा माणूस साधा असू शकत म्हणजे समोर साहेब कौतुक करत नाही. म्हणजे माझ्या सुद्धा मी बऱ्याच लोकांना बोललेलो आहे, बऱ्याच लोकांना असं सांगितलेलं आहे. तर त्यांच्या राजाश्रयामुळे, त्यांच्या आशीर्वादाने की लवकरच आपण याच्यावरती काहीतरी पर्याय काढतो किंवा मार्ग काढतो की आपल्याला थोडंसं का असणार त्याचा रिलीफ मिळेल किंवा होण्यापासून आपल्याला वाचू शकतो. असं काहीतरी लवकरच मार्केटला आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. पुढे त्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरात लवकर आम्ही आपल्या सेवेसाठी आपल्याला हे आणून देतो. तर आम्ही पुढे प्रयत्न करेल. कारण काय की तोडकर सर्टिफिकेटचं आजपर्यंत एक आम्ही वैशिष्ट्य ठेवलं की दिलं तर चांगलं द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही. काय ना, नाही दिलं परवडते द्यायचं आणि ते नंतर मग ते नाही आमच्या तत्वावर. म्हणून दिलं तर चांगलं द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही, अशा तत्वावरती आम्ही आहे. तर त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. म्हणून बघा की आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असून त्यानुसार मी हे करेन. आणि मगाचपासून मला ऐकला, सहन केला, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. कारण कसं आहे, शेवटचं वाक्य सांगेन सगळ्यांना, मी सांगेन की डोक्यातून आजार तुम्ही काढा, शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी समर्थ आहे. आणि नेहमी तोडकर संजीवनी तुमच्या सेवेची आहे. माझा फोन नंबर आहे 0231 26 88 800 आणि व्हॉट्सअप नंबर मला वाटतंय 788 755 7488 असा व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावरती व्हॉट्सअप करू शकता किंवा मला फोन करू शकता. त्या फोन नंबरवरती तुम्हाला जे काही इलाज हवे, तिथे एक्सपर्ट आहेत, बसवलेले आहेत, डॉक्टर आहेत, तर त्यांना तुम्ही विचारू शकता. आणि तुमचं जे काय आहे त्याच्यावरती घरगुती उपाय घेऊ शकता. मला जर भेटायचं असेल तर पुन्हा मुंबई या ठिकाणी जास्त भेट होते, तर येऊ शकता तुम्ही भेटायला आणि जे काय ते आपण बघू शकता. तर नेहमी हसत खेळत राहा. हसण्याची कला माणसाला दिलेली आहे, बाकी कुठल्याही प्राण्याला नाही आहे. म्हणजे हे मला एका गुरुजीने एकदा एक वाक्य सांगितलं होतं आणि एक गोष्ट सांगितली होती. जाता जाता मी सांगितलं, मला काय झालं होतं की मनुष्य प्राणी होते,
एवढा स्वार्थी आहे ना, एवढा स्वार्थी आहे काय विचारायची सोय नाही. 25 वर्षाचं आयुष्य दिलं होतं आणि सुख समाधान भरपूर दिलं होतं. बुद्धी दिली, सुख समाधान सगळं दिलं, काही कमी केलं नाही. देवाला सांगितलं की जे मागत आहे ते तुला दिले, सगळं आयुष्य दिलेलं आहे. मग म्हणला काय होतं 25 वर्षात मला एवढं सगळं दिलं, 25 वर्षात मग काय जगू म्हणला. 500 वर्षात तरी आयुष्य पाहिजे आपल्याला, नाहीतर नको जा म्हणे. देव म्हणणार घे आरामात जगतील, रोग वारा व्याधी काही दिली नाही तुला. 25 वर्ष जग ना म्हणता, एन्जॉय कर, नको म्हणला आपला आयुष्य 500 वर्षाचं पाहिजे. देव शेवटी 50 वर आला, ते 300 वर आला. देव 75 वर आला, देव शेवटी 75 वर आला, ते 200 वर आला, शेवटी 100 वर मांडवलं. देव म्हणला ठीक आहे बाबा 100 वर्षाचं ठीक आहे, आता तरी खुश आहेत नाही, तसं मी प्रयत्न करून आणि जास्त जगीनच म्हणा, पण ठीक आहे तुझ्या याने 100 वर्षाचा आशीर्वाद दे. म्हणून शतायू हो, हे आशीर्वाद देवाने गावी गेला. म्हणून आपण पण आपल्या मुलांना बाळाने शतायू गेलो. पण 100 वर्ष आता द्यायचं म्हटलं मग देवाला प्रश्न काय करायचं पुढे. देव म्हणला करायचं, गाढवाला बोलून त्याला हळूच 25 वर्ष काढून घेतले, त्याला दिलं. कुत्र्याला बोलवलं, हळूच 25 वर्ष काढले, ह्याला दिलं नाही, हळूच 25 वर्ष काढलं. गाढवाचं काढलं, कुत्र्याचं काढलं, माकडाला बोलवलं, हळूच 25 वर्ष काढले, ह्याला दिलं. आणि देव म्हणला ज काढला, मला आता ओके. माणूस एवढी बुद्धी दिल्या, पहिलं 25 वर्ष आहेत ते स्वतःचे जगायचे का नाही, माकडाचे जगते. 25 वर्षात ना कधीही बघा मागचा पुढचा विचार नाही, इकडं उड्या मार तिकडं उड्या मार, गाडीवर मी करत जा, इकडं वाकडं व्हायचं तिकडं वाकडं व्हायचं, काही नाही. 100 ठिकाणी दिल द्यायचं, नाराज व्हायचं, काही नाही. मार्केटला गेलं सफरचंद घेऊ का आंबा घेऊ कळतच नाही आपल्याला. 25 वर्षात काही कळतं का, काही कळत नाही. बिन अनुभवाचं आयुष्य जगतो. माकडासारखा आयुष्य असते बघा, 25 वर्ष उड्या मार्गात जाते, कुठं पडतंय मोडतंय उठतंय आणि परत जातंय काय असेल. पण 25 वर्षी माकडाचं काढलं म्हटल्यावर तरी मग काढावं नाही, मग ते माणसाचं काढावं नाही, मग गाढवाचं काढते. 25 जण होते, गाढवासारखं आपलं संसाराचा बोजा व्हायला लागते. बायको म्हणजे ये आला जा गेला. भले कसा ना ते का मुख्यमंत्री असतात घरात, मुख्यमंत्री घरात काय चालत नाही, काय ना काय झालं सर, मुख्यमंत्री असं तर घरात मुख्यमंत्री म्हणून गप. पण मग तरी आता 25-50 आल्यावर तरी मग माणसाचं आयुष्य जगावं नाही, तिथलं पुढं कुत्र्याचं आयुष्य जगायचं. गुडघे दुखी कंबर दुखीने गाठलेलं असते 50 बसताना असं फिरून असं काय बसायचं, उठताना उठायचं, आळस घ्यायचा, जरा सरळ बरोबर. कुत्र बघा बसले की उठले की जर आळस घ्यायचं की मला पुढे जातो. सेम कंडिशन, काय फरक नाही, काय फरक नाही. 75 पर्यंत आणि 75 पर्यंत राहिला तर ठीक आहे, जिवंत असला तर तो माणसाचं आयुष्य जगणार. तिथलं पुढे मग करायला लागतं आपल्या आयुष्यात हे करायचं नाही आणि ते करायचं नाही, असं झालं आणि तसं झालं. आणि मग ते मुलांना 75 नंतर सांगायचं बाबांनो असं वागू नका तसं. आता तेव्हा तर कोण ऐकते, म्हातार झालं की उद्या बहिऱ्या कोण ऐकते, दात नसतात तोंडात बोललेलं कळत नाही. आबा ग बसा, आमच्या एका आबा ग बसा, हा काय गा बसा, म्हाताऱ्याला कळत नाही. तिथलं पुढे माणसाचा विषय जगायची वेळ आली असते. म्हणून विनंती करतो 100 नाही 125 वर्ष जगा, पण सगळी माणसाच्या प्रमाणे जगा ना, हे सांगतो आहे ना, बरोबर आहे ना. म्हणून सगळे माणसाप्रमाणे जगायला पाहिजे. म्हणून हसत खेळत राहा, आयुष्य परत नाही. गेलेला मिनिट गेलेला सेकंड काय जर झालं परत येत नाही, आणि गेलेला जीव सुद्धा परत कोण आणू शकत नाही. त्यामुळे जगा, एन्जॉय करा. हे आजार काढा डोक्यातून. कुठेतरी दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा टुरिस्ट कंपनीला घाला, सगळं जग दुनिया फिरून यायची. मेलं तिकडं तरी चालते, तिकडच खपू दे, इकडं आणायचं सुद्धा बघू नका. नाहीतर कसं असतं की काय लय अवघड परिस्थिती आहे. मुलं सुद्धा हल्ली एवढं मानत बसत नाही. 3 दिवस 4थ्या दिवशी परत आपल्याकडे कामाला लागले असतात. त्यामुळे काय खरं जरा गेले कमवले तर जगूया. मी तर तेच ठरवलं, जग दुनिया बघून यायची मला सगळ्या.
बस काय ना, तिकडे खपलं तिकडच, इकडे आणायचं सुद्धा नाही. काय उपयोग नाही, आणून काय 2 दिवस रडणार, तिसऱ्या दिवशी कामाला लागणार. कशाला रडवायला आणा, तिकडच कार्यक्रम तिकडच होतो. म्हणून फिरा जग जगूया, हसूया आणि निवांत राहूया. मला एवढं माहिती आहे, जो हसतमुखी तो सदा सुखी. काय ना, हसत होता. थँक्यू.